मला झपटलं, की मला असं पोसेस झालं होतं म्हणून मी ॲक्टिव्हिटी केली. पण त्याचं म्हणणं असं हं. होतं, की माझ्या अंगात एक सैतानी शक्ती होती, तिने ते करवलं माझ्याकडून. माझ्याकडं एक शक्ती आहे. मी क्युअर करू शकतो. मी तुमचे हं. फायनान्शियल बर्डन क्लिअर करू शकतो. तर लॅम्पच्या साइडला मी एक असं एक बॉडीली फिगर पाहिली, ह्युमन बॉडी फिगर. ते डिंबू तुमच्या मुलीवरून असं एक मला वाटतं 7 वेळा असं फिरवा आणि काही न बोलता गॅसवर जाऊन त्याला पेटवा. जिथे तुम्ही जावा, तिकडे तुम्हाला दिसेल झाडांवर असे लोकांचे फोटो घेऊन असे खिळे हो, हो, मारलेत. हो. असं वाटतंय कोणतरी चालते साइड आणि ते त्याला फिरत होतं. टेंटला दाबून कोणतरी चालते. नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपल्या कट्ट्यावर पाहुणे आहेत ॲडव्होकेट स्वप्नील संसारी. स्वप्नील सर हे मुंबई हायकोर्टमध्ये क्रिमिनल लॉयर म्हणून कार्यरत आहेत. शिवाय Instagramवर decoded.law या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. या अकाउंटवरून ते भारतातील वेगवेगळ्या कायद्यांविषयी आपल्याला माहिती देत असतात. आता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या हिताचे देखील कायदे असतात, ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. तेच कायदे अगदी सोप्या शब्दात ते आपल्यासाठी डिकोड करत असतात. तेव्हा तुम्हाला देखील अशा कायद्यांविषयी माहिती घ्यायची असेल, तर त्यांच्या Instagram अकाउंटला नक्की फॉलो करा. स्वप्नील सर बऱ्याच वेळा आपल्या लाईव्ह हॉरर सेशनमध्ये देखील आलेले आहेत, जिथे त्यांना आलेले काही विचित्र केसेस याबद्दल आम्हाला माहिती दिली होती आणि अनेक असे वेगवेगळे अंगावर शहारे आणणारे अनुभव त्यांनी शेअर केले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील अशाच गूढ केसेस आणि वेगवेगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर स्वप्नील सर तुमचं खूप खूप स्वागत आहे काजवामध्ये. थँक यू. थँक यू. बऱ्याच वेळा थँक आम्ही तुम्हाला ऐकलेलेच आहे का आपल्या लाईव्ह हॉरर सेशनमध्ये. तर आज देखील तुमच्याकडून अशा बऱ्याच गूढ गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या मनात अशा काही गोष्टी असतात. तुम्हीच त्याची उत्तरं देऊ शकाल खरं तर. तर अनेकदा काय होतं, आता तुम्ही वकील आहात. अ, तुमचा कोर्ट रूम किंवा जुनं पोलिस स्टेशन यामध्ये कायम संबंध येत असतो. तर बरोबर. अशा ठिकाणी अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही गेलात आणि तुम्हाला असे काही गूढ गोष्टी जाणवलेत, असे काही अनुभव तुम्हाला आलेत? हं. अनुभव तर हे ऑलमोस्ट संकेत फर्स्ट ऑफ ऑल मी ऑडियन्सला असं आपल्या व्ह्यूअर्सला सांगू इच्छितो, की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. हं, तर माझे मॅक्सिमम केस सगळे क्रिमिनल लाईनमध्येच असतात. तरी कसं असतं जसे पोलीस क्राईमच्या ठिकाणी पोहोचतात, तसेही आम्हीही पोहोचतो. हो. म्हणजे काय केसेस वगैरे असतात, काय कुठं काय ब्रुटल केसेस म्हणून आपण बोलू शकतो. हं, तर हे लक्षात घ्या, आमचं कोर्ट रूम फर्स्ट ऑफ ऑल आमचं जे कोर्ट रूम आहे, हे इनफॅक्ट हे कधीही कोणालाही विचारा, कोर्टमध्ये कोण खुश नसतं. हं. हे सगळ्यांनाही माहिती आहे. कोर्ट आणि हो, हॉस्पिटल. कोणाला इच्छा खरं नसते, की आम्ही हॉस्पिटल जाऊया, कोर्ट रूममध्ये जाऊ. हं, लोकांचा प्रॉब्लेम असतो तेव्हाच ते कोर्टमध्ये येतात. हो. तर कोर्ट ही जागा हॉनेस्टली वाइब्स तिथे कधी असे एक हॅपी वाइब्स नसतात. अशी एक हं, पॉझिटिव्हिटी अशी ही कधी नसते कोर्ट रूममध्ये. हं, सो हे हे तुम्हालाही माहिती असतं जिथे निगेटिव्हिटी, जिथे स्ट्रेस, जिथे प्रॉब्लेम्स असतात असे, तर तिकडे हे असे अनुभव वगैरे हल्ली म्हणजे कंटिन्यूअस आम्हाला येतातच आहे. हं, तर फर्स्ट ऑफ ऑल मी एवढं सांगू इच्छितो, की लॉ, कायदा. कायद्यामध्ये कसं असतं, हे जे सुपरनॅचरल थिंग्स आहेत, हे जे अनएक्सप्लेन्ड थिंग्स असतात, हं. ह्याला कायद्यामध्ये ह्याचा काही स्टँड नाहीये. ओके. ओके. आपला जो भारतीय कायदा आहे, इंडियन लॉ, ह्याच्यामध्ये हा फॅक्ट्सवर चालतो. हं, नॉट हिअरसे म्हणजे अफवा वगैरे असते. आणि मॅक्सिमम सुपरनॅचरल थिंग्स ह्या केसमध्ये नॉर्मली माझ्याकडे असे केसेस आलेत बरेच. हं. ज्याने की मर्डर झालेत व्हिक्टिम्सचे असे वगैरे सांगितले, की माझ्या अंगात म्हणजे असे एक स्पिरिट आले होते. मला ओके. स्पिरिटने गाईड केलं होतं हं, हं, किंवा मला स्वप्न पडलं होतं. या स्वप्नामध्ये मला सांगितलं होतं, की अशी अमुक-अमुक व्यक्ती तुमच्याबद्दल अशी ब्लॅक मॅजिक वगैरे असे करत आहे किंवा हं, तुमचं जे बरं-वाईट करण्यासाठी त्यांनी जे ॲक्टिव्हिटीज केलेत. तर ह्याला उपाय हेच आहे, की तुम्ही त्यांचं मर्डर किंवा तुमचं ते काही त्यांना एक अशी एक हार्म हं, हं. पोहोचावे. तर त्या इंटेन्शनमध्ये ते जाऊन त्या ॲक्टिव्हिटी करतात. ओके. ओके. आणि जेव्हा त्या ॲक्टिव्हिटी होतात, तुम्ही हे ॲक्टिव्हिटीमध्ये असं सांगू शकत नाही, की मी पोसेस झालो होतो. मी झपटलं मला झपटलं हं. होतं. असं काहीही पुरावाच बोलू शकत नाहीये. नाही. कोर्टात ह्याला पुरावा तुम्ही कोर्टामध्ये प्रूव्हच करू शकत नाही. बरोबर. मी एक डिफेन्स लॉयर आहे आणि डिफेन्स लॉयरसाठी कसं असतं सगळ्यात मॅक्सिमम असतं एव्हिडन्स, हं. फॅक्ट्स आणि खरंय. आम्ही अजूनही आत्ताही आपण कुठलेही केसेस वगैरे आले आपल्याकडे, आपण फॅक्ट्सवरच चर्चा करत आहोत. हं, मी ह्याला असं नाही म्हणत आहे, की हे गोष्टी नाहीयेत. हं. सगळ्यांचा हा पर्सनल ॲज पर पर्सनल हो. ओपिनियन आहे सगळ्यांचा.
तर माझ्या काही केसेसमध्ये अशा गोष्टी मला अनुभवलेत, जे माझ्याकडे हं, आन्सर्स नव्हते. जे हं. गोष्टीमध्ये मी इनफॅक्ट आपल्या चॅनलवर पण 1-2 अनुभव मी असेच सांगितलेले होते. हो. ज्यानी मी त्याला ट्राय केलं होतं, की एक प्रॅक्टिकल फॅक्ट एक हं, असं अँगल द्यावे. फर्स्ट ऑफ ऑल मी कधीही ह्या गोष्टींना सपोर्ट करणार नाही. हं. बरोबर. आणि कारण की हे जे गोष्टी आहेत, हे सुपरनॅचरल आहे आणि ह्याला आपल्याला प्रूव्ह करता येणार नाही कोर्टामध्ये. बरोबर, तुम्ही ज्या बरोबर. प्रश्नाप्रमाणे विचारलं, की कोर्टामध्ये असे तुमचे कधी केसेस आलेत का आपल्याकडे? हं. आपल्याकडे असे केसेस बरेच येतात आहे, ज्याने की काही-काही ह्याचा एक दुरुपयोग पण असा होतो, की काही लोकांनी ॲक्चुअल क्राईम करून नंतर ते ह्याचा सपोर्ट घेतात, की ओह! हां, ओके. मला ह्यानी झालं होतं आणि पण त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याला काही व्हॅल्यू नाहीये हं, आणि जे ॲज पर तुमच्या ॲक्टिव्हिटीज झालेत. सपोज तुम्ही हं, मर्डर केलाय, तर हं, तुम्हाला मर्डरप्रमाणेच तुम्हाला ट्रायल फेस करावं लागणार आहे. जर तुम्ही फ्रॉड केला, तर हं, तुम्हाला हं, फ्रॉडप्रमाणेच ॲज पर लॉ तुम्हाला ट्रायल फेस करावं लागणार आहे किंवा तुम्ही कोणाची दिशाभूल केली. हं, त्याप्रमाणेच तुम्हाला ती ॲक्टिव्हिटीज किंवा ते क्राईम तुमच्यावर प्रेस केले जाणार आहे तुम्हाला. हं. तर ह्याच्यामध्ये कोणी एस्केप होऊ शकत नाही, की हां, मी मला झपटलं की मला असं प्रोसेस झालं होतं म्हणून मी ॲक्टिव्हिटी केली. तर हं. कोर्टामध्ये फॅक्टशिवाय काही चालत नाही. हिअरसे बरोबर. वगैरे काही चालत नाही. कारण तर थोडक्यात असाच एक असं आहे. चित्रपट आहे कॉन्ज्युरिंग हं, फ्रँचायझीमधला, की डेव्हिल मेड मी डू इट. हं, असं हं, आणि जसं जे तुम्ही सांगितलेत अगदी तंतोतंत त्या गोष्टी त्यामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे त्यात हं. एक जो मुलगा होता ज्याने आपल्या मालकाचा खून केला होता आणि त्यानंतर बरोबर. त्याच्यावर केस लागली होती. तर त्याने तो हं, गुन्हा हं. मान्य केला. पण त्याचं म्हणणं असं हं. होतं, की माझ्या अंगात एक सैतानी शक्ती होती, तिनी ते करवलं माझ्याकडून. तर बरोबर, बरोबर. त्यात आता अशा गोष्टी घडल्या. त्यात लॉरेन वॉरेन म्हणून जे पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी सुद्धा हं, त्याला हं. साथ दिली होती. म्हणजे त्या गोष्टी सांगितल्या होत्या, की खरंच त्याच्यासोबत तसं झालं होतं. अर्थात कोर्टाने ते म्हटलंच, की पुरावा काहीच नाहीये आणि त्याबद्दल आणि त्याला शिक्षा देखील झाली. पण त्यात टीकाकार झाली. सुद्धा असे बरोबर. म्हणाले, की अ, हे काय म्हणतात, त्यांनी खून केला होता, पण त्यांनी इथून सुटून जाण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी ही सैतानी शक्ती म्हणून ते एक काहीतरी थोतांड हं. सांगितलं बरोबर. होतं. तर हं, तुमचं हं, काय हं. मत आहे त्यावर? तुम्हाला काय वाटतं? बघा आता ही जी घटना झाली ही बाहेरच्या देशात झाली, यूएसमध्ये हो. झाली. तर यूएसचे लॉज पण त्याप्रमाणे ते गव्हर्न करतात. बट कॉमन लॉ सगळीकडे इंटरनॅशनल लॉ एकच आहे. हं. आपल्याला सुपरनॅचरल गोष्टी प्रूव्ह करता आलेत, तर आपण ते कोर्टामध्ये मान्य करता येईल. हो. एव्हिडन्स. कोर्ट हं, हा फॅक्ट्स आणि एव्हिडन्सवर चालतो. कोर्ट हा हिअरसे किंवा कोर्ट हा कुणी काय सांगितलं त्याच्यावर चालणार नाही. हं, एव्हिडन्स ॲक्ट आहे आपल्याकडे. एव्हिडन्स लॉ चालतो आपल्या भारतात. तर एव्हिडन्स लॉप्रमाणे जे लॉमध्ये लिहिलंय त्याप्रमाणेच त्या एव्हिडन्सला प्रायोरिटी दिले जाणार. तर उद्या बरोबर. कुणी असं बोलू शकत नाही, की जसं मी ते केसचं एक्झाम्पल्स दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी फॅक्टमध्ये सांगितलं, की मला त्यांनी म्हणजे स्वप्नात वगैरे मी त्याप्रमाणे त्यांनी अल्मोस्ट फॅमिली मारून टाकली होती पूर्ण. हं, हं, आणि कोर्टामध्ये पण त्याला ॲज अ फॅक्टमुळेच, ॲज अ जजमुळेच सॉरी ॲज अ मर्डरमुळं, हं. मर्डरप्रमाणेच त्याला कन्व्हिक्ट केलं आणि त्याच्यावर अल्मोस्ट मला वाटते आता 15 इयर्सचं त्याला शिक्षा झाली आहे ओके. ऑलरेडी. हं. तर तो ऑलरेडी फेस करत आहे. पण मला वाटतं आता परत बाहेर आलाय परत त्या केसवर. बट हो, हो. इन शॉर्ट असंच आहे, की ह्या केसमध्ये फॅक्टशिवाय हं, काहीही चालणार नाहीये. ते कुठलंही कोर्ट असू, इंटरनॅशनल असू, आपलं इंडियन लॉ असू. हं, पर्टिक्युलरली फॅक्ट्स क्लिअर असणार आणि जर का तुम्हाला प्रूव्ह करता आले. आता हं, काही मला एक आय रिमेंबर एक केस होती. हं. त्याच्यामध्ये इट्स नॉट सुपरनॅशनल केस, पण त्याच्यामध्ये काय सीसीटीव्हीज आम्हाला दाखवलं होतं. आय एम शुअर किती आपले व्ह्यूअर्स वगैरे असे सीसीटीव्ही बघत असणार. हो. तर त्यांचा प्रश्न असणार तर हे प्रूफ मांडलं जाणार का नाही? हं, पहिली गोष्ट. हं, पण मानलं जाणार का नाही हा दुसरा क्वेशन असणार आहे. फर्स्ट क्वेशन आहे, ती सीसीटीव्ही इटसेल्फ ही ऑथेंटिक आहे का? हं. कारण की आजकाल बरोबर. यू कॅन सी आता एआयचा जमाना आला. तर आता हो. बरेच काही एक्स्ट्रा गोष्टी होतात आहे. हं, तर कुणीही उद्या जर का कोर्ट जर का ॲज पर सीसीटीव्ही प्रमाणेच पनिशमेंट देत चालली, तर एव्हरी क्रिमिनल ह्याचा सपोर्ट घेऊन बाहेर निघणार. कारण हो. आपल्या आता महाराष्ट्रामध्ये सध्या जे कारण जे खूप फेमस चालले आता सध्याचे, हो, माहिती ढोंगी आहे. बाबाचं. हं, तर तो ॲक्ट पण त्या व्यक्तींनी पण काय केलं हेच सांगितलं. माझ्याकडं एक शक्ती आहे. मी क्युअर करू शकतो. मी तुमचे हं, फायनान्शियल बर्डन क्लिअर करू शकतो. मी बरंच काही करू शकतो. इन हं, रिटर्न जे काही तुम्ही बघत आहे, तुम्ही न्यूज बघत आले असाल, मला ते हं, फेवर्स पाहिजेले. पण ॲट द एंड काय झालं कोर्टामध्ये त्याला कुठल्याप्रमाणे त्याला आता प्रॉसिक्यूट करणार आहे. हं, एकदा काय मागे कायदा लागला व्यवस्थित या गोष्टींमागे, तर कुठलाही हं, भोंदू बाबा असो, कुठलाही बाबा, कोणीही हं, असो, कुठलं पर्टिक्युलर आपण हे म्हणत नाही रिलिजन. हं. एव्हरी रिलिजनमध्ये एक असा एक बाबा असतोच. हो. तर कुठलेही लोकं असो, सगळ्यांना लॉ त्याप्रमाणे जज करणार आहे आणि एज्युकेटेड लोकं पहिली गोष्ट ह्या गोष्टींशी हं, किती लांब राहू.
प्रॅक्टिकली विचार करून तुम्ही ह्या गोष्टीला फेस करावे. बरोबर. तर ओव्हरऑल त्या केसमध्ये तेच झालं आहे. त्या हं. केसमध्ये की कोर्टाने फॅक्ट्सप्रमाणे त्याला प्रॉसिक्यूट केले, शिक्षा ना दिली. की हं. येर्से, ना की शिक्षा दिली त्याप्रमाणे. हं. बरोबर. पण आता असं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की म्हणजे आता या गोष्टींना मानणं किंवा न मानणं पर्सनल चॉईस आहे. पण बरोबर. तुम्ही जसं म्हटलं देखील, की तुम्हाला देखील काही असे विचित्र अनुभव आले. तर एखादा हं, अनुभव सांगा ना, की नेमकं म्हटलं जो अनुभव आला, तर ती उत्तरं तुम्हाला सापडलीच नाही, की अजूनही तुम्ही त्यावर विचार हं. करताय, की असं काय झालं होतं नेमकं? ऑलरेडी बघा, माझ्याकडे जे लीगली अनुभव झालेत, मी हं, ऑलरेडी आपल्या चॅनलवर सांगितले आहे. हं, पण आता असे स्मॉल लिटल अनुभव नेहमी होतात. जसे हं, की कुठली माझं बघा जास्त करून माझं रुटीन कसं असतो, केस फाईल माझ्याकडे येतात. मी मोस्टली ॲट नाईट रात्री जेवण वगैरे हं, झालं तर मी निवांत आहे की काही डिस्टर्बन्स नसतं. फोन नाही हं, येत नाही, काही नाही. डिस्टर्बन्स नाही माझ्या रूममध्ये. मी व्यवस्थित ती केस फाईल स्टडी करतो. आणि ऑब्व्हियस एका क्रिमिनल लॉयरकडे केस फाईल असणार आहे. तर ऑब्व्हियस आपण त्या चार्जशीट असते ती आपण पूर्ण हं, रीड करतो. तर चार्जशीटमध्ये फोटोसहित जे मर्डरचे फोटो असणार, जे काही हं, हं, ॲक्टिव्हिटी, जे काही गुन्हे झाले त्याचे फोटोसहित पंचनामा वगैरे रिपोर्ट वगैरे असतो. प्लस विटनेसेसचे स्टेटमेंट असतात. तर एक ह्युमन मेंटॅलिटी आपली. आपण जेव्हा ती स्टोरी वाचतो, फॉर मी इट्स अ स्टोरी. हं. बरोबर, फॅक्ट बरोबर. आहे. आपण जोपर्यंत ती केस पूर्ण समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती केस डिफेंड करता येणार नाही. हं, हा माझा एक पर्सनल स्किल म्हणजे मी अशाप्रमाणे मी चालतो कोर्टात. तर जे काही माझ्याकडे केसेस येतात, मर्डर केस असू, रेप केस असू, एनी फ्रॉड केसेस हं, असू, पण मोस्टली ह्या अँगलमध्ये आपण जो आता बोलतोय त्या विषयावर चाललंय बोलणं. तर मोस्टली अशा केसेसमध्ये मर्डर केसेस वगैरे असतात. त्या केसेसमध्ये आपण पूर्ण केस मी वाचतो, स्टडी करतो ॲट नाईट. हं, समजून घेतो स्टडी. ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेनमध्ये ते रात्रभर चालू असणार. हं, की हे कशामुळं घडलं? ह्याने का मारलं? नंतर काय झालं? आणि नंतर काय ग्राफिक्स असतात, फोटोज चार्टशीटमध्ये असतात. आपण ती वाचतो, ती बघतो. तर कुठं ना कुठेतरी एक सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सगळं तो इमेज, सगळी ती स्टोरी प्रिंट असते. हं, तर तुम्ही ते थॉट्स घेऊन तुम्ही झोपता हं. नाईटला. आणि हे डेफिनेटली आहे 90% मध्ये तुम्हाला ड्रीम्स येणार. हं, आणि हे झालेत. बरोबर. तर अशा केसेसमध्ये मला आलेत अनुभव. मला काही केसेसमध्ये ड्रीम्स आलेत. त्यातले मी एक अनुभव आपल्या चॅनलवर मी सांगितलेला होता. मर्डर केस होती ती. स्वतः तो आणि तो खरं जसा तर परत हं. ऐकायला आवडेल इथे. हाच रूम आहे तो. बाय द वे हाच अच्छा, रूम आहे इथेच तो. झालं होतं. हाच लॅम्प आहे तो. हाच वाह! लॅम्प आहे वाह! तो. हाच रूम आहे आणि हाच मग तो आता बेड आहे तो. फुल फील येईल. सांगा, सांगा. आवडेल सांगायला ऐकायला. ओके, ओके. ग्रेट. तर झालं असं होतं माझ्याकडे एक केस आली होती. मला वाटतं एक 2 इयर्स बॅक एक केस होती. मर्डर केस होती माझ्याकडे. हं, तर ती केस आमच्या एरियामध्ये क्वाईट फेमस होती. ओके. हं. त्याच्यामध्ये एक लव्ह ट्रायंगलची अशी केस मी थोडक्यात सांगतो. एक लव्ह ट्रायंगलची हो. अशी केस होती. ज्याच्यामध्ये आई, मुलगी आणि त्या मुलीचा बॉयफ्रेंड हं, हे तिघं इन्व्हॉल्व होते. तर काही महिने यांचं अफेअर वगैरे चालू होतं. ट्रायंगल म्हणतोय मी, लव्ह ट्रायंगल. हं, हं, तर काही महिन्यांचं याचं अफेअर चालू होतं. हे त्यांच्या तिच्या जे वाईफ आहे म्हणजे आई आहे मुलीची, तिच्या हं, हसबँडला कळालं. तर त्या व्यक्तींनी त्यांना एकत्र असं म्हणजे पकडलं. म्हणजे स्पॉट हं. केले का म्हणजे घरी पकडला त्यांना असं. तर आता ही गोष्ट बाहेर न जाण्यासाठी त्यांनी त्याचा मर्डर केला. इन ओके. शॉर्ट त्याचा मर्डर करून टाकला आणि मर्डर असं नाही की नॉर्मली चाकू वगैरे घुसून वगैरे मारला. त्याचे पीसेस वगैरे केले. त्याचे बॅग ओह! असते पॉलिथिन बॅगमध्ये त्याचे पीसेस हं, टाकले. जे हं, आपण आता आजकाल हल्ली जो मर्डर लेव्हल वाढलंय, हं, जे ब्रुटल लेव्हल वाढले आता मर्डर्समध्ये, हं. की लोकं आज फ्रिजमध्ये बॉडीज टाकतात, पीसेस करून हं. टाकतात. इट्स ओके ना, मी डायरेक्टली बोलतोय, आपल्या चालते ना अशा गोष्टी. हो, 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 हो. याह. सो असे मर्डर केसेस पण आहेत. ह्या केसमध्ये ते झालं होतं. पॉलिथिन बॅगमध्ये त्याला मर्डर केला होता. पण त्यांनी इमिजिएट ती बॉडी काय डिस्पोज केली नाही. त्यांनी हं, 2 दिवस ती बॉडी घरीच ठेवली होती. घरी ॲज इन फ्रिजमध्ये बॉडी ठेवली होती त्यांनी. हं, आणि जस्ट लोकांना काही डाउट न येण्यासाठी त्या वाईफने त्या हसबँडच्या फोनवरून WhatsAppवर स्टेटस, स्टोरीज वगैरे असे ठेवत गेले. जेणे की एव्हरीथिंग इज नॉर्मल असं सगळ्यांना वाटू द्यावे. हं, तर वन फाईन डे नेबर्सनी कंप्लेंट केली. ऑब्व्हियस फॉल्स स्मेल येत होता. हं, तर नंतर हे गोष्टी काय खुलासा झाले, की असं मर्डर वगैरे झाला होता. तर हे हं, थोडक्यात प्लॉट आहे हा एक त्या मी स्टोरीमध्ये वाचलं होतं हं. चार्जशीटमध्ये. तर ती व्यक्ती जो मुलगा आहे, जो आता पण आतमध्येच आहे तो. ओके. जो मुलगा आहे, त्या मुलाचे वडील माझ्याकडे अप्रोच झाले. हं, त्यांनी ऑब्व्हियस विचारपूस केली. तर माझ्याकडे आले आणि मला म्हटले, की अशी केस आहे. माझा असा मुलगा वगैरे फसलाय म्हणून म्हटले. बोलला, "ठीक आहे, जे काही असेल तुम्ही पेपर्स पाठवा. मी एकदा वाचून घेतो." हं, तर त्यांनी माझ्या घरी पेपर पोस्ट केले.
तर घरी मी आणि माझी आईच राहतो वगैरे. हं, तर पेपर आले, तर मी साधारण माझं काम वगैरे सगळं झाल्यानंतर घरी आलो मी. रात्री साधारण एक 8:30 8:30-9 वाजता घरी आलो. जेवण वगैरे झालं. तर म्हटलं आता ती पेपर आली माझ्याकडे फाइल्स ती वाचूयात. मग तर माझा ॲज पर माझा जो शेड्यूल असतो रुटीन, तर रात्री साधारण 12-12:30 वाजता मी ती फाईल घेतली रीड करायला. तर जशी-जशी फाईल रीड करत चाललो होतो मी, बऱ्याच काही गोष्टी. तरी पण ती पूर्ण हं, फाईल माझ्याकडे आली नव्हती. काही काही पार्ट्स मिसिंग होते. ते मी माझ्या ह्याला हं, सांगितलं ज्युनियरला, की "तू मला नंतर नेक्स्ट डे मला पाठव." हं, तर जेवढी माझ्याकडे फाईल आहे, तेवढी फाईल मी वाचली सगळी. रीड अप केलं सगळं. तर सगळं फॅक्ट्स त्याच्यामध्ये वाचले. काय झालं, जे तुम्हाला स्टोरी सांगितली सगळं ते फाईलमध्ये होतं. वाचून वगैरे झाले. आणि माझी एक हॅबिट असते, एव्हरी लॉयरची एक हॅबिट असते, की ते एक छोटीशी नोटपॅड बनवतात. आपण ओके. जसं कारण की परत ती फाईल नको रीड करायला. जे मला स्वतःला त्या फाईलमधून काही गोष्टी कळाल्या, ते मी एका नोटपॅडवर लिहून घेत असतो. थोडी ओल्ड हं, स्कूल आहे, पण मी ती पद्धत फॉलो करतो. तर ते मी नोट्स लिहून वगैरे घेतले, सगळं झालं. काय असं मी तिकडं सोडलं. काही गोष्टी म्हणजे ठीक आहे, झोप आली वगैरे रात्रीचे 1:30-2 वाजले होते. तर मी झोपू गेलो. मी बंद करून फाईल ॲज इट इज बंद केली आणि मी झोपलो. तर रात्री साधारण टाईम काय एवढा मला मी शुअर सांगू शकत नाही, पण मिडनाईट होती. हं, मे बी 2:30 पकडून चालूयात. तर मी एका स्ट्राँग फॉल्स स्मेलनी उठलो असं म्हणजे ॲज इफ ब्लड असतो. ब्लडचा हं, स्मेल कसा असतो, तुम्ही कधी लॅबमध्ये वगैरे पाहिलं असेल, एक स्मेल तो एक वेगळा स्मेल असतो. हं. एक रस्टिंग स्मेल असतो ना आयर्न आपण हो. लोखंडी जे गंजतं, त्याला तुम्ही एकदम स्निफ करा जवळ घेऊन. हां. त्यापेक्षा एकदम इंटेन्स स्मेल असतो तो ब्लडचा. हं, तर हं, तो स्मेल पूर्ण माझ्या अशा रूममध्ये एकदम इंटेन्स स्मेलमध्ये आला होता. त्या स्मेलने मी उठलो हं, आणि ते मला थोडं डिस्कम्फर्ट वाटलं. आणि हं. जसं मी उठलो, हाच बेड होता मागे जे झोपले मी ते. जसं उठून पाहिलं तर हा लॅम्प आहे. हं, आता थोडं लांब होतं हा लॅम्प आहे. हां. तर लॅम्प हा रात्री ऑन असतो. तर लॅम्पच्या साइडला मी एक बॉडीली फिगर पाहिली, ह्युमन बॉडी फिगर ओके, असं. ओके. हां, तर ऑब्व्हियस घाबरलो मी किंवा हं, काय हे म्हणजे. पण मी काय त्याच्याशी काय कम्युनिकेट केलं नाही. मी फक्त बघत हं, राहिलो त्याकडे. जास्त ना फक्त हा ओव्हरऑल जे चाललं होतं पिक्चरायझेशन हा एक 5 टू 10 सेकंड्सच्या आसपासच असेल. मी त्याला हं, या गोष्टीला पाहिले. इथं तोंड होतं माझं. मी फेड करून तिकडे पाहिलं मी. आणि जसं त्याला कळलं, की मी बघतोय त्याच्याकडे थोडा टिल्ट झाला तो. तो थोडा लॅम्पने असं पुढं असं लीन झाला तो असा. पुढं आला. बापरे! तर त्याचा फेस मला ओव्हरऑल दिसला. हं, त्याचा फेस म्हणजे मी तुम्हाला सांगेल काय त्याचं. तर मला दिसला, की हा एक मेल फिगर आहे. ओके. हं, आणि माझ्या घरी म्हटलं चोर वगैरे काय आले असेल घरी, की माझं घर तर लॉक असतं सगळं वगैरे. मग तो हं, ऑब्व्हियस मला थोडी भीती वाटलीच. तर मी त्याला एक्नॉलेज न करता त्यानीच मला सांगितले, असं आला माझ्याकडे म्हटला आणि मला म्हटला, की ते इन शॉर्ट, की "जे तुम्ही ती केस घेतली, ती केस घेऊ नका. हं, म्हणजे ते तुझ्यासाठी बरं नसणार." इन शॉर्ट तो असं बोलला मला. इंग्लिशमध्ये बोलला हं, तो. तर मी म्हटलं, "ओके, आय वोंट टेक द केस." म्हणजे मी ती केस घेणार नाही. आणि मी दुसऱ्या साइडला झोपून हं, गेलो, की मला ठीक आहे, मला म्हणजे मी भास असेल, काय असेल, तर मी आपलं झोपून गेलो. मग की मला ते बघायचं नव्हतं, की तो आहे का नाही, गेला का नाही. हं. तर दुसऱ्या साइडला झोपलो मी. तर मला ते फील होत होतं, की कोणतरी बेडवर बसलंय. ते आपण नाही का फर्स्ट हळू पाय ओह! ठेवतो वगैरे असं. तर बापरे! मला ते फील झालं. मला ते फील झालं आणि हं, मला वाटलं, की आता एखादा माझ्या अंगावर असा हात वगैरे येतोय, की मला हं, ओढतोय. काय मला एक्स-वाय-झेड. हं, मी खरं सांगतो संकेत, मला एवढी भीती वाटली होती म्हणजे मी कसंही करून मी आपलं झोपलो. हं, मी एक्सेप्ट करतो मी घाबरलो होतो. ठीक आहे. तर मी असंच त्या भीतीनेच मी स्वतःलाच कंट्रोल करून मला झोप हं, लागली ऑटोमॅटिक आणि मला वाटतं मी परत अर्ध्या एक तासाने उठलो परत पाहिलं. हं. तर पूर्ण रूम तेच रिपीट झालं. तो स्मेल हं. इंटेन्स ब्लडचा स्मेल होताच रूममध्ये ओके. परत. तो ब्लड स्मेल होता. मला वाटलं ते ड्रीम होतं. हं, हं, असं मला वाटलं. की आफ्टर 1 ऑर 2 हॉवर उठलो ना मी, म्हणतो मग वाटलं थँक गॉड आपलं कधी अशी आपण एकदम भयानक स्वप्न बघतो आणि नंतर हं, उठतो जागेतून. अरे बरं झालं स्वप्न होतंय. हं, तर माझ्यावर तेच वाटलं. मला वाटलं बरं झालं स्वप्न होतं आणि मी खरंच खुश झालो की गुड. हं, नंतर पाहिलं जेव्हा मी उठलो आणि जेव्हा तो स्मेल आला माझ्या बेडरूममध्ये, तो हं, ब्लडचा स्मेल. तर मला ते कन्फ्युजन झालं की हे खरं स्वप्न एखाद्या वेळेस नसेल. हे खरं हं, असणार आहे की स्मेल अजून तो तसाच होता आणि आणि जो स्मेल मी ड्रीममध्ये एखाद्या वेळेस घेतला असेल की मे बी तो अनुभव खरा पण झाला असेल. तर ही मिस्ट्रीच आहे हं, माझ्याबरोबर झाली. पण त्या स्मेलनी मला ते क्वेशन मार्क ठेवला. नाहीतर मी तो इन्सिडेंट विसरलो असतो, की हे सगळं हं, स्वप्न असेल. पण उठल्यानंतर स्मेल आल्यानंतर मला कळालं, की हे बेबी झालं असेल काहीतरी. तर हं, मी इग्नोर करून नॉर्मल ठीक आहे आता हे चालच आता ते घाबरून बसू काम होणार नाही. हं, नेक्स्ट मॉर्निंग उठलो वगैरे, आई वगैरे मी नाही सॉरी इन दॅट प्रिव्हियस मी उठलो परत
रूममध्ये कोण नव्हतं. बाहेर गेलो, हॉलमध्ये पाहिलं, डोर वगैरे लॉक आहे. मी आईच्या रूममध्ये गेलो. आई निवांत झोपली आहे आणि मग डोर पण लावून घेतली. मी सगळं चेक केलं. नॉर्मल वाटलं मला कोण आलं पण नसणार काय नाही. तर मी हं, थोडं डेअरिंग तर आपल्याला दाखवावंच लागणार आहे आता. तर मग मी जाऊन झोपू गेलो परत माझ्या रूममध्ये आणि नेक्स्ट मॉर्निंग उठलो वगैरे पाहिलं. हं, तर नेक्स्ट मॉर्निंग उठल्यानंतर मग नॉर्मल रुटीन आपलं ब्रेकफास्ट हं, वगैरे झालं, सगळं केलं. तर मला माझ्या इंटर्न्स माझा जो ज्युनियर असतो त्यानी मला ते बाकीचे पेंडिंग फाइल्स पाठवले. हं, ठीक आहे. तर असंच ते फाईल वाचता-वाचता ती फाईलची मग त्यामध्ये फोटोज आले. जे हं, पोस्टमॉर्टमचे फोटोज असतात त्या बॉडीचे. हं. आणि इट हॅपन टू बी जो फेस जे मी त्या फोटोमध्ये पाहिला, तोच इमेज मला काल बेडरूममध्ये दिसली होती. आणि इन शॉर्ट. त्यापूर्वी तुम्ही तो फोटो पाहिला देखील नव्हता. तो दुसऱ्या दिवशी कधीच पाहिला. पाहिलं नव्हतं आम्ही. येस, मग मी ते कनेक्ट केलं, की जे घडलं काल रात्री माझ्यावर ते हं. खरं होतं. ठीक आहे. कारण की फर्स्ट फर्स्ट लाइक वी से इन लॉ हं, सेन्स झालं मला स्मेल हं, आणि सेकंड आय मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं ते, तो चेहरा. हं, तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे विटनेस कोण नाहीये. तर मी हं. ह्याला चॅलेंज करू शकत नाही. हो. ह्याच्यामध्ये आपल्याला हे पण म्हणजे शिकवण भेटते, की हे मी ह्याला अननेसेसरी मोठं पॅनिकिंग मोमेंट करत नाहीये. हं. घडलं बरोबर. ते घडलंय. पण ह्याच्यामध्ये मी फॅक्ट असं सांगतोय, की स्मेलनी मला फर्स्ट कन्फर्मेशन दिले. दॅट वॉज हं, फर्स्ट प्रायमरी एव्हिडन्स. हं, सेकंडरी एव्हिडन्स वॉज जेव्हा मी तो फोटो पाहिला आणि जे मला फोटो दिसला, जो मला इमेज हं, दिसला, तो माणूस बॉल्ड असा टकला होता, हं. दाढी होती आणि नाक लांब होतं. ते मला म्हणजे क्लिअरली दिसलं. लॅम्पनी आता काय इमेज दिसणार तुम्हाला फेस. हो, हो. आणि जे मी बॉडीचे फोटोज पाहिले पोस्टमॉर्टमचे ऑलमोस्ट संकेत 99% सेमच होतं. आणि मी खूप बापरे! घाबरलो. मी बोललो, "शिट!" म्हणजे तोच माझ्या घरी काल आला होता आणि मला म्हटला, "केस घेऊ नको." ते जाऊ दे ती केस, मी जाऊ दे माझ्या ती केस. नाही, मी तेच मग तो मला एक एक्सपिरियन्स होता वियर्ड, हां. की माझ्याकडे एक्सप्लेनेशन पण नाहीये, की नेमकी काय झालं असेल. पण आय टेक हं, इट इन दॅट वे, की हां, पॅरानॉर्मल्स मे बी काही एक्सपिरियन्स, मे बी काही मेसेज मला द्यायसाठी आला असेल, की हं, जे काय आहे ते केस म्हणजे की मी अक्यूज्डला डिफेंड करत होतो. जो मुलगा हं, होता, जो वन ऑफ द पार्ट ऑफ द मर्डर, मी त्याला डिफेंड हं, करत होतो. हं, सो ते आय टूक इट इन दॅट वे. तर मला नंतर आई पण म्हणली, नंतर नेक्स्ट डे, की जे आई स्वतः म्हणली मला, हं, की आईला माहिती नाही, आई कधी माझ्या केसमध्ये इंटरफिअरन्स करत नाही. पण ती स्वतः हं, म्हणली, "जे काही तू केस घेतली आहे ना, ती केस घेऊ नको तू." मी म्हणलो, हं, "तुला कसं माहिती ती म्हणली तेवढंच बोलून ती निघून गेली. तर आता एवढे 3 गोष्टी मला कन्फर्म झाले. हं, हं. स्मेल, फोटो आणि आई म्हणली. आई म्हणली ती हो, केस एंड करून टाकली. म्हणलं, "मी संपलं. हात लावणार नाही." हां, काकांना सांगितलं, त्याच्या वडिलांना, की "सर, हां. दुसरा लॉयर बघा. हं, माझ्याकडून जमणार नाहीये, की माझे हं, दुसरे काम आहेत." ऑब्व्हियस आपण सांगितलं नाही, पण सांगितलं दुसरे काम हां. आहेत माझ्याकडे. मग ती केस ओके. घेतली नाही. त्यानंतर मला कधीही एक्सपिरियन्स आला नाही, काही आलं नाही. हं, पण हां, ते केस फाईल माझ्याकडे होती. पण जोपर्यंत केस फाईल माझ्या गाडीमध्ये होती ना, मला नेहमी काही ना काही एक्सपिरियन्स यायचे. म्हणजे हं, हॉरर नाही, बट गाडी पंक्चर व्हायची. हं. पोलीस पकडायचे मला. जे आता कधी 5 इयर्समध्ये पकडले नाही पोलिसांनी मला. हां. तो अटॅम्प्ट झाला. म्हणजे जे गोष्टी माझ्यामध्ये व्हायची, काळी काच झाली, जे हे पेंडिंग आहे, चलन पेंडिंग आहे, हे हं, ती फाईल असताना म्हणजे मी आशेने पण लावलं त्याला एक हे करून दिलं हं, इंटरप्रिटेशन, की मे बी ती फाईल, पहिली फाईल देऊन टाकली आणि त्यानंतर मला हं, एकदाही प्रॉब्लेम झाला नाही अजून. तर यू नेव्हर नो कधी-कधी ती फाईल, हं. कधी-कधी काही ऑब्जेक्ट हां. जे त्या गोष्टीत लिंक्ड असतं. हं. काही पण असो. बरोबर. आपण मानू नये, पण काही गोष्टी असतात जे अनएक्सप्लेन्ड आहे आणि जे अनएक्सप्लेन्ड असतं त्याला आपण चॅलेंज पण नाही करायचं. हं. इट्स बेटर वे टू बी कीप इट इन दॅट वे. ओके. तो असा आणि एक छोटासा अनुभव होता माझा तो. ओके. यालाच धरून म्हणजे आता जसे तुम्ही संदर्भ दिले त्यातूनच मला असं काहीतरी आठवलं, की अनेकदा सेशनमध्ये सुद्धा मी असं ऐकलेलं आहे, की कधी-कधी गुन्हेगाराने एखाद्याचा जर खून केला असेल, खून केल्यानंतर तो हं, जेलमध्ये वगैरे जातो आणि हं, काही वर्षांनी असं म्हटलं जातं, की अरे त्याची ज्याचा त्याने खून केला होता, त्याचा आत्मा जेलमध्ये आला होता आणि त्यानेच त्याला ठार केलं होतं. तो जो गुन्हेगार होता, तो ठार केलं किंवा त्याने असं काही बघितलं, त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि तो जागेवरच गेला हं, होता. अशा काही घटना हं. घडलेल्या ऐकीव आहेत, म्हणजे ऐकलेत मी. तर ते कितपत आहेत, खरं असू आहेत. शकतं? आहेत. मी माझा एक एक गुन्हेगार होता. माझा आता आता गुन्हेगार झाला. पहिला अक्यूज होता, आता गुन्हेगार झालाय तो. ओके. त्यांनीच सांगितलं मला. ओके. त्यांनीच सांगितलं मला. आता हं, मी राहणार पुण्यामध्ये आणि त्या पुण्यामध्ये जेलची मी काही नाव वगैरे घेत नाही, पण माहिती हं, आहे सगळ्यांना. त्या जेलचे बरेच अनुभव आहेत. हं, ठीक आहे. हं. तर त्या जेलमध्ये बॅरॅक नंबर 21 ओके. जेलमध्ये असे बरॅक्स असतात. तर आमची वकिलांची एक त्यांच्यावर मुलाखत वगैरे असते. आमची मुलाखत वगैरे घेतो. तर आमची मुलाखत वेगळी असते. म्हणजे आम्ही डायरेक्टली आज जाऊन त्यांच्याशी बसून असेच आपण टेबलवर बसतो ना, त्याच्यामध्ये त्याच्याशी हं, हं, बसतो, गप्पा मारत असतो किंवा काय घडलं, काय नाही घडलं तेवढी आम्हाला ॲक्सेस असतो. तर मला तो एकच सांगायचा. ऑब्व्हियसली त्यांनी मर्डरच केला होता. मला तो एकच सांगायचा, की "मला इथून बाहेर काढा साहेब. मला तो माणूस रोज येऊन बघतो मला. माझ्या हं, बॅरॅकमध्ये रात्री येऊन तो फक्त माझ्याकडे एकटक बघत असतो."
मला साहेब लवकर इथून बाहेर काढा, तर मी इथं येडा होईल. हं, हे माझी ही वेळ झाली आता. तो हं, रोज काही ना त्याला काही करत नाही. ज्या माणसाने त्याचा खून केलाय, ती व्यक्ती नेहमी त्याच्या बॅरॅकचे जे मेन डोअर असतं, हं, हं. सगळे झोपलेले असतात. त्या डोअरजवळ त्यालाच एकटक बघत असतो. बापरे! म्हणजे ते त्याला म्हणजे तो म्हणतो, "साहेब मला झोप येत नाही." म्हणजे त्याने त्याचं राहणं तिकडं, हं, जेलमध्ये राहणं पण त्याने एवढं कठीण केलंय, त्याला झोप पण लागत नव्हती. हं. नंतर काय मला वाटते केस त्यांनी वकील वगैरे चेंज झाल्यानंतर हे मला कळालं, की त्यांनी हं. जेलमध्ये आत्महत्या केली. ओह! ओके. तो जो गुन्हेगार होता त्याने जेलमध्येच आत्महत्या केली. तर पण मे बी हां, होऊ शकतं. काय इन्फ्लुअन्स काय त्याला असे व्हिज्युअल्स आले असेल किंवा त्यांनी यू नेव्हर नो. जेलमध्ये हां, कारण की तेच. जेलमध्ये असे बरेच लोकं असतात. हं. त्याची दुसरी बाजू पण अशी असू शकते, की आता खून केल्यानंतर पण एक मनात सतत त्याच गोष्टी असतात, की मी याचा खून केलाय, येस. याचा खून केलाय गिल्ट किंवा असतं एक. हां, हां. तर त्या गिल्ट असतं ते. गिल्टमधून सुद्धा बरोबर त्या आहे. गोष्टी दिसू शकतात, असंही होऊ शकतं नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. दॅट इस कॉल्ड बरोबर. ते एक हं. सायकॉलॉजिकल इफेक्ट असतो तो हां. सॉरी. तो एक सायकॉलॉजिकल इफेक्ट असतो आणि ते आपल्याकडे गिल्ट राहते. मला हं, लोकं विचारतात असे किती, की तुम्ही एवढे गुन्हेगार लोकांना अक्यूजला डिफेंड करता. त्यांच्यामध्ये कधी तुम्हाला असं गिल्ट वाटतं का, की त्यांनी हं, गुन्हा केलाय, त्यांना असं गिल्ट फील झालंय? बोलला, "येस होतात. गिल्ट हं, होतातच ना सगळ्यांना." नंतर ते त्या पर्टिक्युलर 10-15 सेकंडमध्ये त्यांनी जे काही केलंय, त्यांना हं. आयुष्यभर पुन्हा तो गिल्ट राहतो. तर खूनमध्ये तेच झालं होतं. त्याला तो गिल्ट मे बी त्याचा गिल्टच त्याला समोर-समोर पिक्चरायझेशन होत असेल आणि त्या बरोबर. गिल्टनेच त्याच्याकडून काही मे बी स्वतःचं त्यांनी बरं वाईट केलं असणार. ओके. पण असं अशी एखादी केस तुमच्या म्हणजे ऐकिवात, की आहे. रिलेटेड टू ब्लॅक मॅजिक, की हं, अशा काही काळी जादू केली आणि तुम्हाला येऊन सांगितलं किंवा तुम्ही ऐकली असेल, की माझ्यासोबत अशी काळी जादू केलेली आहे, माझं असं नुकसान झालेलं आहे वगैरे. तर हं. त्याबद्दल तुम्ही कसं काही ऐकलंय का? बघा हे तर मी काय इनफॅक्ट सगळ्यांनाच माहिती सगळ्यांकडे काही ना काय असणार. हं, ब्लॅक मॅजिक हे एवढं कॉमन करून ठेवले आता सध्या बाहेर. हं, पण या असे केसेस आले आहेत. माझे बरेच काही व्हिक्टिम्स आहेत माझ्याकडे जे सांगितलेले की एक्सप्लॉइट केले त्यांना. हं, पैशांनी त्यांच्याकडून पैसे असे घेतले आहेत. बरेच काही गोष्टी झाल्यात. एक छोटासा किस्सा वगैरे सांगतो असा मी. हं, एक स्मॉल स्टोरी आहे. माझीच क्लायंट आहे. तर मी तिला इनफॅक्ट पहिलं आपलं हा सेशन व्हायच्या तिला विचारलं, "तुझा मी किस्सा इथं नरेट करू का? तुझी परमिशन आहे हं. का?" बोललो, "गो अहेड सांगा तुम्ही." ज्याने ओके. बाकी लोकांना तरी ॲटलीस्ट क्लिअर गोष्टी कळेल काय होतात. राइट, राइट. तर हे घडलं असं तुम्हाला ही जागा माहिती असेल मुळशी, हो, पुण्यामध्ये. हो. आता मुळशी का फेमस आहे हे मी आपण आता ऑन एअर बोलू ओके, नये. बट मुळशीमध्ये एक प्लेस आहे आणि ती प्लेस पण ती एक कॅफे ते पण फेमस ओके. कॅफे परत. हं, त्या फेमस कॅफे समोरच एक प्रॉपर्टी आहे. हं, ओके. ती प्रॉपर्टी इज मॅनेज्ड बाय म्हणजे होमस्टे प्रॉपर्टी असतात ना, हं, नॉट हं, रिसॉर्ट, होमस्टे. म्हणजे वरती ओनर राहतात आणि खाली ते असे भाड्याने वगैरे देतात. हं, अशी प्रॉपर्टी होती. इट्स अ स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये होती. तर तिकडे एक कपल्स होते. त्या कपलमध्ये जी व्हिक्टिम होती, ती माझी हं, क्लायंट होती. तर ती कपल होते. त्यांनी त्या होमस्टेमध्ये रूम बुक वगैरे केले होते. त्यांना चीपमध्ये रूम भेटला काहीतरी 1000-1200 मुळशीमध्ये 1000-1200 भेटणं म्हणजे पीक अवर्सला खूप बेस्ट हं, असतं म्हणजे. त्यांना पीक अवरला बाकी सगळे आजूबाजूचे रूम फुल होते आणि त्यांना ती रूम पर्टिक्युलरली भेटली. हं, तर ते त्यांना भेटलं आणि ते रूम काय नाही फक्त सिंगल रूम होती. खिडकी होती आणि खिडकीच्या बाहेर एक कंप्लीटली असं ओपन जंगल वगैरे होतं ना, असं हं, हं, डोंगर वगैरे जंगल होतं. तो व्ह्यूच नव्हता इन शॉर्ट फक्त जंगलचा व्ह्यू होता आणि बाजूला तो डॅम होता. हं. मुळशी डॅम, फेमस डॅम. तर हां, असं पण ऐकलंय मी अ, पाणी हे सोर्स असतं हां, टू कनेक्ट दी एनर्जी. एनर्जीज. हं, मला बऱ्याच लोकांनी एनर्जी म्हणजे ते इट्स अ स्ट्राँगेस्ट सोर्स आय वुल्ड से आहे ना. हो. जेणे की ते म्हणतात, की पाण्याजवळ कधी अशा काही गोष्टी करू नये, काही नाही. जेणे की हं, ते अट्रॅक्ट होतात. आता बाजूला एवढा मोठा डॅम आहे, तर ॲक्टिव्हिटीज तर बरेच असणार तिकडे. हो, हो. बरोबर. तर तिकडे त्यांनी ते रूम वगैरे स्टे वगैरे घेतलं आणि त्यांचं रिलेशन ऑलमोस्ट मला वाटते 10 ते 12 वर्ष रिलेशन होतं. हं, होतं आता झाले डिव्होर्स वगैरे, ब्रेकअप झाले वगैरे. तर बिकॉज ऑफ द पर्टिक्युलर रूम, त्या हं, रूममध्ये गेले ते. जसं त्या रूममध्ये एंटर केलं, त्यांना ते एक फीलिंग आली. मे बी सम बॅड फीलिंग काही एक हेवीनेस असतं ना, एक हेवीनेस. हं, 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 त्या हेवीनेस त्यांना एक तशी फीलिंग आली आणि ते कपल्स न कधी एवढे स्ट्रिक्ट म्हणजे एवढं एक्स्ट्रीम भांडणारे कपल, त्या रूममध्ये त्यांची एवढी भांडणं वगैरे व्हायची आणि बऱ्याच काही गोष्टी पर्सनल झाल्या, जे मी सांगू हं, शकत नाही. ज्याने की त्यांना काही एक्सपिरियन्स आले, हं, काही पर्सनल मोमेंट्समध्ये आणि त्या मिडनाईटलाच त्यांनी डिसाईड केलं, आपण आत्ताच्या आत्ता ही रूम खाली करूयात. हं. तो इन्सिडेंट मी सांगितलं असतं, पण ते थोडं एरिड इन्सिडेंट्स आहेत. ओके, ओके. तर त्यामध्ये त्यांना असे काही अनुभव झाले पर्सनल मोमेंटचे, ज्याने की त्यांना वाटलं, की थर्ड पार्टी त्यांना बघत आहे आणि ते पण इन्व्हॉल्व आहे
त्या मोमेंट्समध्ये. ओह! ओके. ओके. म्हणजे त्या मुलगी ती जी क्लायंट आहे ती सांगत होती, की मला असं वाटायचं, की मी फक्तच माझा पार्टनर नाही, मी हं. अजून तरी कोणाला तरी सेकंड पार्टनरला, सेकंड पर्सनला एक्सपिरियन्स करते. बापरे! गेटिंग इट. तो हं, हे तिला एक्सपिरियन्स असा होता. आता हे कुठला एक्सपिरियन्स होता, काय होता माहिती नाही. म्हणजे ती आता हं, म्हणतात ना सगळ्यांना एक एक सेन्स असतं. हं, एव्हरी ह्युमन गॉट अ सेन्स. तर तिला एक सेन्स होतं आणि सगळ्यांनाच असतं, की आपल्या बाजूला कोण थांबलं आपलं ऑटोमॅटिक ते कळतं. एक हवा हं. येते. हो. एक फीलिंग येतं किंवा हं, कुठल्या रूममध्ये तुम्ही गेले आणि म्हणजे रूम फुल ऑफ पीपल आणि ते सगळे एकत्र गेल्यानंतर जे रूममध्ये जे वाइब्स असतात ना, ते हं, कळतं, की इथं बरेच लोकं बसून गेलेत आता. हं. तर त्या रूममध्ये आहे ना, तसंच काहीतरी फीलिंग तिला वाटायची. कधी ओके. पण त्या रूममध्ये जायची आणि ते असं होतं टिपिकली इट वॉज लाइक अ बॉर्डर. रूममध्ये आतमध्ये गेले तर फीलिंग यायची, भांडणं वगैरे व्हायची, माइंड हं. चेंजेस व्हायचे, कंट्रोल नाही राहायचं आणि बाहेर देशाला रूमच्या बाहेर नॉर्मल होऊन जायचे. हे हं. त्यांना नेक्स्ट टाईम कळालं, जेव्हा सेकंड टाईम त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला त्या रूममध्ये पाठवलं. मग हे असं त्यांनाही झालं. आला. त्यांना पण सेम काइंड ऑफ असाच अनुभव झाला आणि इनफॅक्ट त्यांचा डिव्होर्स झाला. अरे देवा! सो इन शॉर्ट इन शॉर्ट त्या रूममध्ये अशी काही एंटिटी प्रेझेंट होती, ॲज पर हं, हर स्टेटमेंट. ज्याने की तिला त्रास झाला, त्याच्या पर्सनल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम झाले, बरेच काही हं, इश्यू झाले त्यांचे आणि तेच आता तिची आई वगैरे, त्या मुलीची आई वगैरे आहे ना, ती बघत होती तिचं बिहेवियर, तिची बॉडी, तिचं काही गोष्टी चेंजेस झालेत. ती खूप हं, अग्रेसिव्ह होत होती घरी, छोट्या-छोट्या कामामध्ये असे कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं वेट लॉस होत चाललं होतं. केस हं, गळत होते आणि म्हणजे तिला भूक अशी लागत नव्हती. म्हणजे ती वीक होत चालली होती इन शॉर्ट. हं, तर तिची आई वगैरे ऑब्व्हियस आता आई असणार तर ते सगळेच नुस्खे तयार सगळे करणारच हं. प्रयत्न. हो. तर आईने तिला एक कॅम्पमध्ये, पुणे कॅम्पमध्ये तो पण फेमस आहे. त्याचं पण नाव घे. बघा नाव घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हं. ऑलरेडी त्यांना त्यांचे रेकॉर्ड्स आहे पोलिसांमध्ये. आपलं ओके. नाव घ्यायला प्रॉब्लेम नाहीये. तर तर त्या एक्स-वाय-झेड बाबांनी कॅम्पमधला बाबा फेमस बाबा आहे तो. हं, तर त्याच्याकडं ती आई गेली. ती मुलगी हं, तिच्याकडे जायला अशा वेळी म्हणतात, जे पोसेस असतात ते कधी हं, जात नाही, अशा या हं. गोष्टींना. हो, हो. तर ती जात नव्हती. खूप डिनाय करायची. तिच्या आईचा विश्वास त्या बाबावर खूप. हं, इनफॅक्ट तो इमॅजिन 30-35 वर्षापासून तो लोकांना क्युअर करतोय, असं क्लेम करतोय. हं, तर ती आई त्या बाबाकडे गेली. त्या बाबांनी तिने त्याला फोटो दाखवला. त्या हं, मुलीचा फोटो फोनमध्ये. आता त्याच्याकडे काय अशी पॉवर आहे माहिती नाही. त्याने फोटो बघूनच म्हटलं, "इस पे कुछ हावी हुआ है. इस पे इसके साथ कोई तो उड़ के आया है. इसके साथ कोई है." हं, हे तिने तिला असं बरंच काही सांगितलं. हं, आणि मग त्यांनी इथं आपला ब्लॅक मॅजिकचा अँगल येतो. हं, मग त्यांनी बरंच काही लिस्ट दिली. बरंच काही लिस्ट. मला सोमवारी हे पाठवा, मंगळवारी हं, तुम्ही घरी असं करा, वेडनेसडेला तुम्ही असं करा, फ्रायडेला तुम्ही हं. असं करा. अशी लिस्ट पाठवली आणि असे कंटिन्यूअस तुम्ही मला वाटतंय 3 एक महिने करा, सांगितलंय. ओके. त्याच्यामध्ये एक्सपेन्स इमॅजिन खूप काही हो. प्युअर घी हे हं, सगळंच हं, त्यांनी सांगितलंय. आता ही लिस्ट सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून मी काही हं, सांगत नाही. तर त्यांनी एक सांगितलं मला जरा ते वियर्ड वाटलं. अ, लिंबू, हं, लेमन. लेमन घेऊन रोज संध्याकाळी 7 वाजता 7:30 ते 7 मध्ये म्हणजे जेव्हा सनसेट होत असतो ना, पूर्ण हं, सनसेट नाही, होत असताना त्याला हं, डॉन म्हणतो आपण. त्या टाईमला ते लिंबू तुमच्या मुलीवरून असं एक मला वाटतं 7 वेळा असं फिरवा हं. आणि काही न बोलता गॅसवर जाऊन त्याला पेटवा ओके. आणि जर का त्याचा स्मेल आला स्ट्राँग हं, म्हणजे येणारच ऑब्व्हियस आहे. आता ह्याचं ह्याचं एक सायन्सप्रमाणे वेगळं एक्सप्लेनेशन आहे. तर हं, आपण ते नको जायला त्या डिटेलमध्ये. पण ऑब्व्हियस आहे, लिंबू आहे. त्याला तुम्ही बर्न करणार, त्याचा स्मेल ऑब्व्हियस विचित्र येणारच. हं, त्याचं म्हणणं असं होतं, तुम्ही हे कंटिन्यूअस करत जावा. हं, कंटिन्यूअस दर फ्रायडे काय असं काहीतरी एक वार सांगितला होता. कंटिन्यूअस करत जावं तुम्ही असं हे आणि असं केलं जेव्हा तो स्मेल नॉर्मल होईल, हं, जेव्हा तो स्मेल नॉर्मल होईल, दॅट मीन्स तिच्या अंगात जे काही निगेटिव्हिटी असेल, ती बाहेर निघाली त्याच्यामधून. आणि हं, तिला माझ्याकडे आणू पण नका. मी तुम्हाला इथूनच क्लिअर करून सांगतो. हं, हे त्यांनी तिला गाईडन्स केलं. तर 1-2 महिनेपर्यंत तर माझा ह्याला प्रश्न असा होता, त्या मुलीला इनफॅक्ट, की आपल्या घरात रोज जे सेम जेवण बनतं, हं, रोज बनणार. फर्स्ट डे बरं वाटणार, चांगली स्मेल येणार. सेकंड डे चांगली स्मेल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हळू तो स्मेल डोक्यात बसणार. नंतर हं. स्मेलच येणार नाही आपल्याला. सवय होणार. बरोबर. स्मेलच येणार, सवय पडणार. तर हं, ह्याच्यामध्ये लॉजिक काय बघा हे असे भोंदू लोकांचं. त्यांनी सांगितलं, की असे स्मेल येणार आणि ज्याचा जेव्हा स्मेल जाईल, तुमची मुलगी बरी होणार. हं, आणि मीनवाईल त्या 3 महिन्यामध्ये ही तिची सायकॉलॉजी होती, की मी हं, बरी होतीये, मी बरी होतीये. तिच्या आईची सायकॉलॉजी होती, तू बरी होतीये, हं. तू बरी होतीये. तर हे सायकॉलॉजी इटसेल्फ
प्लेड अ मेडिसिन. हं. हेच मेडिसिन झालं आणि ती 3 महिन्यानंतर तो म्हटला जेव्हा स्मेल जाईल, हं. ती ऑटोमॅटिक बरी जाणार. मग ऑटोमॅटिक 3 महिने का 2 महिन्यात तिचा स्मेल गेला घरातून. ओके. हां, स्मेल गेल्यानंतर ती मुलगी कॉन्फिडंट झाली. हं. म्हणजे तिचा स्वतः सेल्फ इनसाइड इन हर ती स्वतःलाच तिने क्युअर केलं. बेनिफिट कोणी घेतलं, त्यांनी घेतलं. तर हो. असे हे ब्लॅक मॅजिक्स बघा मी हं. ब्लॅक मॅजिक इथं जास्त अजून असं ग्लोरिफाय नाही करणार. हं. मी फॅक्टवर बोलणार आहे तुम्हाला, की हं, कसं हं. ब्लॅक मॅजिक वगैरे हे आहेत, करतात, नाही करतात. मी नाही अनुभवलंय. ठीक आहे. हं. अनुभवलं पण आहे काही गोष्टी, काही काही आमच्या इथे ठिकाण आहेत. जिथे तुम्ही जावा, तुम्ही तिकडे तुम्हाला दिसेल झाडांवर असे लोकांचे फोटो घेऊन असे खिळे हो, हो, मारलेत. हो. पाहिलंय मी. एक प्लेस आहे. म्हणजे काय म्हणजे काय प्रथा आहे ही म्हणजे तुम्ही सांगा. पण तर ह्या अशासाठी केसमध्ये तेच झालं. यासाठी कायदा काय नेमकं करतो? म्हणजे यावर गुन्हा कसा ह्याच्यामध्ये नोंदवला आपल्या जातो? महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट साऊथमध्ये 1-2 स्टेट आहे आणि हं. मध्य प्रदेश. फक्त असे मोजून एक 4 एक 5 असे स्टेट्स आहे आपल्या भारताचे, जिथं हा कायदा लागू आहे. आपल्या हं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट म्हणून आहे. बरंच मोठं नाव आहे ते. हं. इव्हिल स्पिरिट वगैरे त्यामध्ये इन्क्लुडन आहे. तर तो ॲक्ट प्रमाणे तो ॲक्ट काय म्हणतो, की तुम्ही कोणालाही असं फिअरमध्ये ठेवून हं. तुम्ही क्युअर दाखवताय की मी क्युअर करतोय. तो इल्लीगल आहे. हं. तुम्ही कोणालाही असं एक आमिष देऊन, की मी तुम्हाला असं मोकळं करू, तुम्हाला मुक्त करू, तुम्ही मला हे प्रोव्हाईड करा. तो एक मोठा गुन्हा दाखल होतो आणि हे सगळे सीरियस सेक्शन्स आहेत. आणि हं. मला जास्त कोणाचे न एक्झाम्पल देणं, आता जे रिसेंट एक्झाम्पल चालले आपल्या महाराष्ट्रात, हं. त्यांनी पण तेच केलं आहे. हं. लोकांना असं प्रॉमिस देऊन, की मी तुमचं एवढं बरं करेल, तेवढं कारण बरेच इन्फ्लुअन्स, बरे मोठे पॉलिटिशियन्स अटॅच्ड आहेत. हो. हां, हे घाला, तुम्ही ते घाला, तुमचं असं करू, तसं करू. मी तुम्हाला काय देतो, मी तुम्हाला काय मेडिसिन्स देतो, हं. त्याने तुम्ही क्युअर होतील. तर हे सगळं तो ॲक्ट गव्हर्न करतो आणि ह्याला 7 इयर्सची पनिशमेंट असते आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे ओके. ह्याच्यामध्ये पोलीस तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट करणार. हं. विचारपूस पण नाही करणार. एक कंप्लेंट आली, हं. डायरेक्ट अरेस्ट. बट ह्याच्यामध्ये एक अ, फरक असा आहे म्हणजे देअर इस अ एक्सेप्शन आहे. हं. बरेच असे काही-काही आहेत रिलिजन जे रिलिजियस प्रॅक्टिस असतात. हं. ते करू शकता तुम्ही. कारण ओके. की रिलिजियस प्रॅक्टिसमध्ये कोणाचा हार्म होत नाही संकेत. हं, हं. बरोबर. आपण आपल्या मंदिरमध्ये आपण करतो, चर्चमध्ये असो, मस्जिदमध्ये असो, ते रिलिजियस प्रॅक्टिस असतात. हं. पण जेव्हा ते रिलिजियस प्रॅक्टिस तुम्ही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर असं टाकणार, की तू असं नाही केलं तर तुझा तो प्रॉब्लेम होईल. हं. दॅट इस अ ऑफेन्स. तो क्राईम होतो. बरोबर. आणि हा हं. जो ॲक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, 2013 पासून लागू झालाय. हं. आणि तो ॲक्ट पण कोणामुळं झालाय, ते तुम्हालाही माहिती असेल. मिस्टर नरेंद्र दाभोळकर. हां. बरोबर. हं. त्यांच्यामुळं तो ॲक्ट हा आज महाराष्ट्रामध्ये आलाय. आणि हं. त्या ॲक्टनी बरंच काही आज म्हणजे बरेच गोष्टी एवढे प्रॉपरली स्ट्रीमलाईन झालेत. हं. पण तरीही गुन्हे घडतात. हो. तरीही गुन्हे घडतात. खरं आहे. तर सांगू इच्छितो असंच आहे, की लोकांनी थोडं कॉमन हं. सेन्स ह्यामध्ये एज्युकेशन इम्पोर्टंट मॅटर करत नाही एवढं. हं. मला असं वाटतंय. हो. कॉमन सेन्स. जो व्यक्ती तुम्हाला सांगतोय, तुम्ही हे गोष्टी करा. हं. समजून जायचं ह्याचं म्हणजे काय आहे? कुठं लीड घेऊन चाललंय? हं. तर ब्लॅक मॅजिक सध्या इफ यू आस्किंग अ लॉयर ना, तर माझ्याकडे हं. तुम्हाला असे एक्सपेक्टेशन्स भेटणार. इफ यू आस्किंग अ स्टोरी टेलर, हं. इफ यू आस्किंग कोण आहे असे एक सांगणारे, मग ते हं, तुम्हाला हं. बरंच काही करून गोष्टी सांगणार. अरे असं हं. होतं, तसं होतं, लिंबू घेऊन फिरा, हे घेऊन फिरा आणि बरंच काही गोष्टी. आय एम सॉरी मी जर कोणाला ऑफेंड करत असेल, पण नाही, नाही. हे फॅक्ट्स आहेत तुमची जी आणि काही लॉ मतं आहेत हा ती अगदी फॅक्टवर तुम्ही चालतो. प्रामाणिकपणे सांगताय. कायदा आहे, कायदा. मी माझं मनाचं काही हो, सांगत हो. नाही. कायदा आहे. मी हां. पुस्तकं वाचलीत, बरोबर. मला माहिती आहे आणि कोर्टात काय चालतं. कोर्टात तुम्ही हे बोलू पुरावा. शकत नाही, की माझ्यावर ब्लॅक मॅजिक केलाय म्हणून मी आलोय इथं. बरोबर. कोर्ट तुम्हाला ॲज अ ॲक्टिव्हिटी बघणार. हं. तू पैसे घेतलेत, सांगून तुझ्या मागं असं होणार, तू फ्रॉड केलाय. हं. टाकायला जेलमध्ये. हे असं बरोबर. कोर्ट मागतं. कोर्ट बघत नाही, माझ्या अंगात आले, मी कुठं गेलोय, मी अघोरीपणा केलंय, मी हा केलाय, मी हं. तो केला नाही. कोर्टला फॅक्ट्स द्या. बरोबर. जर का तुम्ही इव्हिल स्पिरिट प्रूव्ह करू शकता, कोर्ट एक्सेप्ट हं. करणार. करू हं. शकतात तर. कोर्ट विल बरोबर. एक्सेप्ट. तुम्ही कोर्टमध्ये दाखवा, पण त्याला एक लॉ पण आहे. दॅट्स कॉल्ड अनसाउंड माइंड. जेव्हा तुम्ही कोर्टात दाखवणार, अंगात माझ्या आले, मी हे करणार, मी केस उडवणार वगैरे असं झालं आणि हं. झाले प्रॅक्टिकली. मी स्वतः डोळ्यांनी अच्छा. पाहिले. जस्ट टू एस्केप जेव्हा आमची क्रॉस चालू असते ट्रायलमध्ये, जेव्हा आम्ही हां, क्रॉसिंग हां. करतो, त्याच्यामध्ये जेव्हा त्याला मी प्रश्नामध्ये पकडलं होतं, त्याला माहिती आहे हं. त्याला पकडले प्रश्नामध्ये आता मी. हं. तो लवकरच माझ्या ह्यात पडणार आहे. मग त्याचे डोकं हलवणं असं स्टार्ट झालं, मग फिरणं, मग असं करणं, मग ते करणं. हं. सगळे कोर्ट त्याला बघत बसले. स्वतः हं. जज म्हटला, "झालं तुमचं सगळं, हं. उत्तरं द्या आता." म्हणजे हं. सांगायचं काय, कोर्ट हे बिलीव्ह करणार नाही. कोर्ट बरोबर. हे फॅक्टवर चालणार, एव्हिडन्सवर हं. चालणार. तुम्ही एव्हिडन्स प्रूव्ह करू शकता हे गोष्टी हं. घडलेत, तर हे आपण ह्याच्यावर आपण चर्चा करूयात. राइट.
सो आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुमच्या क्लायंटचा जो अनुभव सांगितलात हॉटेलमधला, तर हं. जाताना त्या घटना आल्या आणि त्यानंतर ते दुसरं कपल गेलं त्यांना सुद्धा ते अनुभव आले होते. सेम, सेम, सेम. बरोबर. त्याने तर इनफॅक्ट त्याचा हात तोडून घेतला. त्याचा बापरे! म्हणजे एवढा तो अग्रेसिव्ह झाला होता, हां. म्हणजे थोडक्यात सांगतो, सेकंड कपल जेव्हा गेला होता, त्याने त्याचा हात तोडून घेतला होता. फ्रॅक्चर झाला, बॉक्सर फ्रॅक्चर म्हणून भिंतीला त्यांनी अरे पंच देवा! मारला. आउट ऑफ एग्रेशन. जे हां, एवढे प्रामाणिक लोकं होते, कधी भांडणं न हां. करणारे लोकं, ते अशा गोष्टी भयानक. घडल्या. मग ते यू कॅन से दॅट असे काही वाइब्स असतात. पण ते मग आपल्याला असे डायरेक्ट करतात. बरोबर. पण मग समजा अशा एखाद्या जागेत वारंवार जर अशा पॅरानॉर्मल घटना घडत असतील, तर त्या हं. मालकावर अशी कायदेशीर कारवाई होऊ शकते का? होऊ शकते, होऊ शकते. जर का तुम्हाला प्रूव्ह करता आलं, की ह्या प्रॉपर्टीमध्ये मला इन्सिडेंट येतोय, हां, दॅट विल गव्हर्न ॲक्चुअली हा लॉ दोन्ही तरफ आहे. हं, जर का मी ॲज अ टेनंट फॉर एक्झाम्पल आपण एक फ्लॅटच घेऊ, ज्या फ्लॅटमध्ये अशा काही गोष्टी घडतात. आता मी हं, बरेच किस्से ऐकले आपल्या चॅनलवर, की फ्लॅटवर असा अनुभव झाला, तसा अनुभव हं. झाला. बरोबर. पण आपल्याकडे ते प्रूव्ह करता येईल का आपल्याकडं? नाही येणार. नाही. प्रूव्ह करता आलं तर ठीक आहे. नाही आलं तर फ्लॅट ओनर विल सू यू. तुमच्यावर तो केस फाईल करू शकतो ऑफ डिफॅमेशन अँड हं. दॅट विल गो कारण की तुम्ही त्याचा लॉस करताय. हो, बरोबर. बरोबर. तुमच्याकडे एव्हिडन्स असणार, तुम्ही दाखवा, प्रूव्ह करा. मग ठीक आहे. त्याला आपण हं, हेल्ड लायबल करू शकतो, की यांनी फसवलं, यांनी खोटं केलंय. हं, पण या केसमध्ये एक सांगतो, मोस्टली हे कधी घडतं जेव्हा आपण घर भाड्याने वगैरे देतो. हं, माझ्याकडे असे केसेस पण आले होते, की ज्यांनी फ्लॅट ओनरनी काही गोष्टी असे लपवून ठेवले होते. हं. फॉर एक्झाम्पल या घरामध्ये सुसाईड झाली होती किंवा घरामध्ये मर्डर झाला होता. या हं. घरामध्ये हे घर कुठे इल्लीगल ॲक्टिव्हिटीसाठी यूज केलं होतं. हे ओके. अशा काही गोष्टी जर का फ्लॅट ओनर लपवून ठेवत असेल हं. आणि हे जर का तुम्ही ॲज अ टेनंट माझ्याकडे आले, मी लपवून ठेवली गोष्टी, तर तुम्ही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता, की हे लपवलंय. हो. पण ह्याच्यामध्ये तो अँगल नाहीये. हं, फक्त तुम्ही जी गोष्टी माझा अधिकार आहे राहायचा, तुम्ही हं, माझ्याकडून पूर्ण भाडं वसूल करणार आहे. तो हं, माझा अधिकार आहे हे कळून घेणं, की या फ्लॅटमध्ये फ्लॅटची हिस्ट्री काय? हं. बरोबर? बरोबर. माझा तो प्रश्न फ्लॅटमुळे काय पुढचा तसाच प्रॉब्लेम होता, येतं? की म्हणजे हं. जनरली परदेशात असं सांगतात, की हॉन्टेड जर घर असेल, तर ते विकताना सांगावं लागतं किंवा घेताना. तर येस, 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 भारतात येस, असं येस. आहे का? येस, भारतात पण आहे असं. पण भारतात सांगतो तुम्हाला, भारतात फक्त तुम्ही फॅक्ट्स सांगू शकता. हं, फॅक्ट्स कुठले असणार? या घरात एक घटना घडली आहे. तुम्ही पुढचे जे पर्चेसर आहे, त्याला सांगू शकता. हं. आता हे त्याच्या पर्सनल लेव्हल डिसाइडेड आहे. असे पण काही लोकं आहेत, त्यांना फरक पडत नाही. त्याची हो, प्रॉपर्टी आमच्या मुंबईमध्ये एवढी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला स्वतः माहिती आहे मुंबईमध्ये छोटंसं एक हो. 100 स्क्वेअर फीटला पण काय व्हॅल्यू आहे. आणि खरं मुंबईमध्ये एवढे किस्से घडलेत, तरी लोकांना फरक पडतोय का सांगा? नाही. घेतात, पर्चेस हं, करतात. माझी एक श्रद्धा आहे, की मी तिकडं जाऊन पूजा-पाठ करू आणि ते हं, क्लिअर करू. झाला फ्लॅट चांगला. हं, इट्स इट्स ऑल युअर माइंडसेट. हं. जर का बरोबर. तुम्हाला सांगितलं, तुम्ही तसं घेऊन चालणार. नाही सांगितलं तुम्हाला काय कळणार? हं, पण लॉमध्ये न सांगितलं आणि तुमच्यावर घडलं, मग ते फ्रॉड झालं ना. हं, की तुम्हाला इंटेन्शन होतं, की ह्या घरी हे घडलेलं आहे. पण मी हं, पुढच्याला सांगत नाही गोष्टी. उद्या त्याच्यावर काही बरं वाईट झालं. हं, जे काही झालं, अपघात झाला. पण हे माझ्यावर येते ती लायबिलिटी. हं. मग तुम्ही बरोबर, ॲज अ ओनरला ती पण लायबिलिटी येते आणि ॲज अ टेनंटला जर का तुम्ही अननेसेसरी रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड केले, तर ओनर हं. कॅन सू द टेनंट फॉर डिफॅमेशन आणि बरोबर. डिफॅमेशनचे केसेस येस, आजकाल खूप सोपं वाटतं ते पण होतात. हं. पण मग ते इतकंही सोपं नाही. म्हणजे खरं तर आता प्रत्येक सोपं नाहीये. कोर्टात आपल्याला पुरावाच लागतो. त्यामुळे आपण हे प्रूव्ह तर करू पुरा शकत नाही. कोर्ट कोर्ट हे रूल ऑफ लॉ आहे हे लक्षात घ्या. हां, म्हणजे तो वेगळाच चर्चा जेव्हा आपला म्हणजे आता हे आपला हा सध्या जॉनर वेगळाच आहे. पण हां. कोर्टामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात. फॅक्ट्स हं. प्रमाणे तुम्ही प्रूव्ह करता आले. मी म्हणतो तुम्ही गोष्ट प्रूव्ह केलं. घोस्टला कोर्टात आणलं विटनेस बॉक्सवर. तेव्हा ही पहिली केस होईल आपल्या पूर्ण भारतात की बाबा हां, हां. इंडियामध्ये असा-असा विषय घडला. त्याचं तुम्ही मला हं, फर्स्ट आपण स्टार्ट करताना बोललो होतो जी केस घडली होती. हं. अबाउट दॅट लॉरेन एंड वॉरेनची हां. केस. द हं, डेव्हिल मेड मी डू इट दिस राइट? हं. त्या केसमध्ये डिफेन्स लॉयरनी फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड असं झालं, की त्यांनी डिमनचा डिफेन्स घेतला. हां. डिमन, बरोबर. की हं, व्हिच वॉज म्हणजे आमच्या फील्डमध्ये पण हे एक मोठी गोष्ट आहे, की डिमनचा डिफेन्स तरी पण कोर्टने त्याला एंटरटेन केलं. पण एट हं. द एंड वर्डिक्ट काय आलं? ऑर्डर हातात काय आली? अनसाउंड माइंड. ऑर्डर हातात हो. काय आली? स्टेबल नव्हता. ऑर्डर काय हं, आली? मर्डर केला. हं. फॅक्ट ते प्रूव्ह झालं. हो. पण आपल्या असं भारतात तरी अप्रोच असं असतो. काही कधी काही झालंच नाहीये. म्हणजे अशी काही केस नाहीच. येतात. ऑलमोस्ट 10 पैकी 2 केस असे असतात, की सांगतात, की हं. आम्हाला ह्यानी सांगितलं, आम्हाला तसं गाईडन्स आलं, मला स्वप्नात पडलं. पण त्याला कायद्याप्रमाणेच गव्हर्न करतात. की अच्छा. कायद्यामुळे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी केली बाबा, तेव्हा हं. तुम्ही
ते सांगून कोणाचा जीव घेतलाय त्याला मर्डरमध्ये पकडणार. तुम्ही ते हं, सांगून कोणावर फिजिकल झाले त्याला मग रेपमध्ये पकडणार. तुम्ही हं. ते सांगून कोणाकडून पैसे उखडले, की हां, आम्ही हे पैसे देवीला किंवा कोणालाही एक्स-वाय-झेडला आम्ही ते करू. ते फ्रॉडमध्ये पकडले जाणार. जे ओके. ॲक्टिव्हिटी आहे, जे फ्रॉडचं डेफिनिशन आहे, ते जर का डेफिनिशन त्या ॲक्टिव्हिटीला मॅच करतं, तो सेक्शन हं. त्याला अटॅक करतो. इन शॉर्ट. ओके, ओके. पण आता जसं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आणि हं, म्हणजे खरोखरचे जर सपोज पॅरानॉर्मल अनुभव असतील, तर एक थिन लाईन हं, जी असते, ती ॲज अ वकील हं. म्हणून तुम्ही कशी ओळखता? पॅरानॉर्मल बघा, ज्या केसमध्ये ॲक्चुअली बरोबर आहे, क्वेशन इज व्हेरी नाईस. पण हं, ह्याच्या केसमध्ये कसं असतं संकेत, स्टेटमेंट, हं, व्हिक्टिमचं स्टेटमेंट. हं, त्याच्यामध्येच ऑलमोस्ट 80% to 90% गोष्टी कळतात, की हा हं, मेड अप आहे, की हं. हा ॲक्चुअल पॅरानॉर्मल आहे. पॅरानॉर्मल आता बघा, पॅरानॉर्मल आमच्यावर पण घडतात. हां. मध्ये मी रिसेंटली लास्ट वीकला एक किस्सा सांगितला तुम्हाला. माझी हो. बेलची केस होती. हं, तर त्याला मी तरी पण प्रयत्न केला, जेवढा प्रॅक्टिकल देता येईल तेवढं प्रॅक्टिकल दिलं मी. जर का हं, ते घेऊन बसलो असतो मी, बरोबर. जर का तेच घेऊन गोष्टी बसलो असतो, मी पुढं केसेस फ्युचरमध्ये घेतले पण नसते. हं, आणि त्या कोर्टामध्ये मी बऱ्याच वेळा नंतर जाऊन पण आलोय. असं हं, नाहीये म्हणजे. काम चालू असणार. पण थिन लाईन म्हणजे हेच आहे, की स्टेटमेंट खूप मॅटर करतं हं, आणि जे इन्व्हेस्टिगेशन जी केस आली आहे, हं, केसचे फॅक्ट बरोबर. केसचे फॅक्ट हं, आणि जे हं. ॲक्सिडेंटल डेथ असते, ओके. मर्डरमध्ये कसं असतंय, मर्डरमध्ये लागतं इंटेन्शन. हं, मी मर्डर पण केला. आता आपल्यामध्ये वाद झाला, मी मर्डर केला. माझं इंटेन्शन नाही. संकेत माझा चांगला मित्र आहे. हं, माझं इंटेन्शनच नाहीये. हं, मग तो मर्डर प्रूफ होतच नाहीये ना. कोर्ट तेच हं, सांगतं. इंटेन्शन असणार तुमचं तेव्हा करा. मग अशा केसेसमध्ये जर का तुम्ही म्हणताय, की पॅरानॉर्मली गोष्टीमुळे घडले, हं, पण त्याच्यामध्ये इंटेन्शन प्रूव्ह झालं, हं, पण दॅट विल बी कन्सिडर ॲज अ लॉ, ॲज अ जो ऑफेन्स आहे, ज्या ऑफेन्सला त्याला हं, पकडले, त्या ऑफेन्सप्रमाणे हं. त्याला गवर्न होणार. तर स्टेटमेंट इज ओके. व्हेरी इम्पोर्टंट. तर स्टेटमेंटनीच आपल्याला कळतं, की खोटं बोलतोय, सपोर्ट घेतोय, का हं, खरंच झालंय. हं. पण असं कधी एखादी केस अशी आली आहे का तुमच्याकडे म्हणजे रिगार्डिंग पॅरानॉर्मल ओके. हं, अनफॉर्च्युनेटली तुम्ही ते प्रूव्ह नाही करू शकत, पण तुम्हाला वाटते की यात नाही करू खरंच शकत. पॅरानॉर्मल होतं. हं, अशी काही एखादी हं. केस? आता केस तर नाही बोलता येत मला, की हं, केस पहिली गोष्ट पोलिसच केस घेत नाही. हं, जे एफ-आय-आर बनवतात, हं, हं, पोलिसच हाकलून देतात. हे काय काय हं, काय आणले? हाकलून देतात. नाही खरं सांगतो हं, तुम्हाला, हे केसेस चालतात असे. हं, बट एक एक्सपिरियन्स शेअर करू शकतो, हं, ज्याच्यामध्ये आय आय वुल्ड से की हां, हे एक पॅरानॉर्मल होतं. हं, छोटासा एक्सपिरियन्स आहे. झालं असं की एक ग्रुप ऑफ 5 फ्रेंड्स होते. हं, म्हणजे माझ्याच ओळखीतले आहेत ते. त्यात त्याच्यामधली एक फ्रेंड आहे, ती माझी चांगली बेस्ट फ्रेंड आहे. तर तिने एक्सपिरियन्स सांगितलाय आम्हाला. हं, तर वाईमध्ये वाईमध्ये एक ठिकाण आहे, डॅममध्ये आहे तिकडे. वाईचं एक हं. डॅम आहे. तर त्या डॅमच्या जवळ एक असे एक बरेच काही असे हे असतं रिसॉर्ट्स वगैरे आहे. हो. तर त्यांनी एक वीकडे चूज केला होता जायसाठी. एक फ्रेंडशिप डे वगैरे आलं होतं ऑगस्टच हं, लास्ट इयरचे. तर ते ऑगस्टला त्यांनी एक फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायसाठी तर त्यांनी ते रिसॉर्ट बुक केलं. त्यांना ऑनलाईन चांगली ऑफर भेटली आणि त्यांनी बुक केलं हं, रिसॉर्ट. तर 5 फ्रेंड्स, 2 मुलं आणि 3 मुली असे एक 5 फ्रेंड्सवर तिकडे ते गेले. हं, तर ऑब्व्हियस आता वीकडेज होतं तर चांगलं डील भेटली. एवढं हं, मोठं रिसॉर्ट आणि त्याची खासियत अशी होती त्या रिसॉर्ट ते टेंट्सचे रिसॉर्ट होते. हं, आता मी जे प्रमाणे डिस्क्राईब करतोय, आय एम शुअर जे वाईमधले आपले असे लिस्टनर्स आहेत त्यांना कळालं मी कुठल्या रिसॉर्टबद्दल बोलतोय. तर त्या रिसॉर्टचं खासियत हेच आहे की ते टेंटवाले रिसॉर्ट होते आणि हं, समोरच डॅम असतो. तर ऑब्व्हियस फ्रेंड्स भेटतात. मिडनाईट रात्र आपली चर्चा होणारच. हॉरर हं, गोष्टींची चर्चा होतेच. तर अशी चर्चा करते सगळ्यांनी आपले एक्सपिरियन्स वगैरे सांगितले. जेवण वगैरे सगळं झालं. मग एक्सपिरियन्स वगैरे शेअर केलं, सगळं झालं. मग रात्रीचे 12 12:30 झाले. मग आपल्या टेंटमध्ये गेले. तर 2 मुलं एक स्मॉल टेंटमध्ये गेले. हं, त्यांचं जे बुक झालं होतं. 3 मुली एक मोठं टेंट होतं. हं, थोडं डिस्टन्स होतं फक्त मला वाटतं एक 20-30 मीटरचा डिस्टन्स होता. तर टेंटमध्ये गेले आपले. हं, तर जो 2 मुलं गेले होते तर ते त्यांना त्यातला ऑब्व्हियस ड्रिंक्स वगैरे झाली. तर त्यातला एक मुलगा कंप्लीटली स्लॉस्ट होता. म्हणजे खूप ड्रिंक घेतली आणि त्याला हं, म्हणजे चालता येत नव्हतं. ते उचलून त्याने टेंटमध्ये टाकलं. तो झोपला आपला. तर हं, एक आपला सोबर होता. त्याला झोप काय लागत नव्हती. तर साधारण रात्री त्याने सांगितलं, की 1:30 ते 2 वाजता परत सकाळचा हा टाईम फिक्स असतो. मिडनाईटला हं, 1:30 ते 2 वाजता त्याला एका मुलीचा एक मुलगी अशी बसली होती, रडत बसली होती. आवाज आला होता टेंटच्या हं, बाहेर. तर पहिलं त्याने इग्नोर केलं. पण तो आवाज खूप इन्स्टंट असा खूप लाऊड होत गेला होता. हं, शेवटी त्याने त्या मित्राला उठवलं. तो काय उठायला तयार नव्हता. मग शेवटी तो उठून बाहेर टेंटला असं चेन म्हणून असं असतं माहिती तुम्हाला असं एक. हं, हं, तर टेंटचं ओपन केली त्याने थोडं चेन म्हणून त्यांनी पाहिलं. तर त्याने पाहिली की एक मुलगी बसली तिकडं डॅमला हं, फेसिंग
खाली अशी बसली होती, रडत बसली होती. थोडी रडत बसली होती. त्याने ड्रेसने कळलं, की ही आपलीच फ्रेंड आहे, तिघींमधली हं. एक. तिचं नाव होतं स्नेहा. ओके. तर त्याने डायरेक्टली पूर्ण चेन ओपन करून बाहेर गेला तो बघायला तिला आणि मोस्टली कसं असतं अबाउट हे असे जे असतात रिसॉर्ट्स रात्री हे सगळे लाईट्स बंद करतात. हं. सगळे गेस्ट आपल्या आपल्या रूममध्ये जातात ना, ते बाहेरचे जे फॅसिलिटी असतात, ते हं, लाईट्स हं. बंद करतात. मग तो मुलीकडे गेला हं, आणि ती तिची फ्रेंड होती स्नेहा. ती बसली हं, होती रडत. तर तिला विचारतोय तो, "बाबा काय झालं तुला?" म्हणजे व्हॉट नॉर्मल प्रश्न उत्तरं होतात. ती त्याला उत्तर देत नव्हती. फक्त त्याला अशी म्हणली, की नंतर तिने त्याकडे पाहिलं आणि म्हणली, की माझे फादर एक्सपायर झाले." ओके. आता ऑब्व्हियस तो शॉक झाला ऐकून सगळे. बोलला, हं, "अरे!" हं, हं, मग तर रात्रीचे काहीतरी 1:30 का पावणे 2 झाले होते. तर तो म्हटले, "काम करू आपण इमिजिएट निघू इथून. चल आपण मी सगळ्यांना उठवतो मी, निघू. तू पण तुझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना उठव. तर हं. बॅग पॅकअप कर. आपण लगेच निघूयात." ती 1 नाही 2 नाही हा लगेच मागे निघाला. मित्राला उठवलं त्यांनी. मित्र काय उठवायला तयार नव्हता. त्यांनी त्याला एकदम हाणून-माणून उठवलं त्याला. मग तो उठला. त्याला सांगितलं, "अरे स्नेहा के डैड गुजर गए. चलो हम फिर निकलते हैं अपने को चेकआउट करने के एंड ऑल दैट थिंग." हं, मग जेव्हा तो पण त्याला कसंबसं बाहेर काढला, तेव्हा तिकडून स्नेहा नव्हती. ती गायब झाली होती. हं, पण त्याला वाटलं ऑब्व्हियसली ती मीच बोललं तिला फ्रेंडला जाऊन उठव आणि त्यानं तयारी कर. मग हे दोघं उठून गेले. त्याच्या टेंट जवळ गेले आणि टेंट जवळ पाहिलं तर आता ऑब्व्हियस टेंट लॉक होतं. पाहिलं तर त्यांनी म्हणजे आवाज देऊन पाहिला. टेंटच्या मग छोटे ते साइडून थोडेसे जाळी-जाळी तिकडून पाहिलं, हं. की ते तिघी झोपलेत छान आपले मस्त निवांत झोपलेत ते मस्त. तो मित्र त्याला शिव्या घालायला बसला. "मला का उठवलं? काय काय झालं नाही? तुला हं, हं. विनाकारण काय प्रॉब्लेम होतोय?" बोलला, "अरे बाबा मी पाहिलं स्नेहा रडत बसली होती तिकडे आणि आता तर म्हणजे झोपलेत ते आणि असं असं वाटतं म्हणजे ते कोण कोण उठलंच नाही तिथे." हं, हं, मग तो म्हटला, "चल तुझा भास वगैरे असेल हां, तू पण खूप ड्रिंक घेतेस, आपण झोपूयात." तो म्हणाला, "नाही मला माहिती आहे." पण तरी घेऊन गेला तो टेंटमध्ये परत. हं, मग गेले, हे झोपले. त्याला एवढं शुअर होतं, की त्याला माहिती आहे मी उठलोय, मी चेनमधून हं, पाहिले, टेंटच्या खोलून पाहिलं आतमध्ये काय चाललंय, काय नाही आणि तो म्हटला, "हे पॉसिबल नाही." पण तरी तो ट्राय केलं हं, झोपायचं आपलं. झोप कुठे येतीये? पण त्याला आजूबाजू आता त्याला ते आवाज येत नाही हं, ऑफ क्राईंग. त्याला आता कोण चालतंय बाजूनी. तर असं एक फील येते आणि टेंटमध्ये तुम्ही कधी नाईट स्पेंड केली असेल ना, हं, टेंटचं असं एक भयानक वाटतं. त्याचे फोटोज पण आहे इनफॅक्ट माझ्याकडे. मी तुम्हाला नंतर ईमेल करतो. हं, त्याने ते फोटोज काढले. त्या टेंटचं असं एक पिक्चरायझेशन होतं. बाहेरची हं. लाईट्स असं वाटते कोणतरी चालते साइडून आणि ते त्याला फील होत होतं. टेंटला दाबून कोणतरी चालते आणि बापरे! आपण टेंटला असं हात लावतो. ते आतमध्ये नाही का असं हात जातं हो, ते. हो. ते हो ना. त्याला फील होत होतं, की कोण असं हात लावून जाते टेंटमध्ये. बापरे! आणि तो म्हणतोय, "मी हँग होतो इथं. मला म्हणजे मला ऐकतच नाही काय ते." तो मित्राला हं, उठवतो, तो त्याला उठत नाहीये तो. हं, त्याने कसंबसं इनफॅक्ट तो ती रात्र झोपला नाही. ठीक आहे. हं, काहीतरी 5:00-5:30 झाले. ह्याला झोप लागली हं, आणि नंतर हा डायरेक्टली मला वाटतंय 7:30 का 8:00 वाजता उठला. तेव्हा बघतोय हं, त्या टेंटमध्ये कोण नाहीये. त्याच्या हं, मित्राने त्याला उठवला. बोलला, "चल, चल जल्दी बाहर चल, जल्दी बाहर चल." जो हं, पिऊन झोपला होता. हं, तर मित्र त्याला घेऊन गेला. त्याला मित्र त्याच्या भाचल प्रॉब्लेम हो गया है. मग गेलो. पाहिलं तर स्नेहा ऑलरेडी रडत बसली होती. हं, तशीच पण यावेळेस तिचे फ्रेंड्स आजूबाजू होते. हं. मग हा गेला तिच्याकडं. हा पाहिलं, "क्या हो गया? क्या हो गया?" विचारत बसले. "अरे, उसके मॉम का कॉल आया, उसके डैड गुजर गए." आणि खरं झालं ओह! होतं. बापरे! त्याला आधीच ती कल्पना आणि मिळाली होती. हो. आणि तो म्हटला, "बघ मैं तेरे को बोल रहा था." बोला, "नहीं." हं, तो पण मित्र पण थोडा म्हटला, "हाय, तूने तो उठाया था मुझे, बट अभी ये वक्त नहीं बात करने का, ये सब चीज़ों का. अभी सच में हं, डैड गुजर गए." आणि त्याला सांगायची इच्छा होती, की "अरे, मला आधीच माहिती होतं हे रात्री 1:30 हं. वाजताच कळालं मला." पण तो बरोबर. कसं बोलू शकणार? तो ऑलरेडी एवढा मोठा इव्हेंट झाला. मग त्यांची सगळी हं, पॅकअप वगैरे झाली. ती स्नेहा कंटिन्यूअस रडत बसली होती. हं, आणि त्यांना परत पुण्यात यायचं होतं. तर वाईमधून पुण्याला साधारण 2-2.5 तास लागतात. हं, तर 2-2.5 तास ती कंटिन्यूअस गाडीमध्ये शी वॉज क्रायिंग. हं, कसंबसं ते घरी तिला पोहोचतं केलं, घरी गेले ते. मग त्याने इन्क्वायरी वगैरे केली त्या मुलानी. हं, ती त्याला वेळ नाही वाटली विचारायला, काय झालं. नंतर त्याला सगळ्यांनी आपलं म्हणजे तिला कन्सोल केलं. पहिलं त्याला इम्पोर्टन्स दिला, ते बेटर राहिलं तिला. हं, आणि नंतर एक मला वाटतं एक 15 डेज नंतर त्यांचं मग त्याला ते आता स्वतःहून सगळे परत फ्रेंड्स भेटले. हं, मग त्यांनी ती गोष्ट स्नेहाला सांगितली, की "स्नेहा क्या हो गया? मतलब अभी बताओ मेरे को क्या हो गया, क्या नहीं हुआ?" ती म्हटली, की "डैड का ऐसा-ऐसा हुआ था और मुझे रात को 1 डेढ़ बजे मेरे माँ के 6 मिस्ड कॉल्स आके गए थे." तिचा ओके. फोन होता सायलेंटवर. हं, मग त्याने ते क्लिक केलं. मी पण 1:30 पावणे 2च्या अंदाजे तिला पाहिलं होतं. शी वॉज क्रायिंग देअर. हं, आणि माझा फोन होता सायलेंटवर म्हणून मी काही फोन उचलले नाही.
हं, सकाळी जेव्हा मी वॉशरूमला उठले, तेव्हा आईचे फोन पाहिले. तेव्हा मी आईला फोन केला, तेव्हा कळालं की वडील माझे एक्सपायर झाले. हं, पण जेव्हा तिला फोन आला होता रात्री 1:30 वाजता, 1 ते 1:30 वाजता काहीतरी, हं. म्हणजे 6 मिस्ड कॉल तिच्या आईचे खरं होते की वडील एक्सपायर झाले. हा जो हो. इन्सिडेंट घडला होता ना तो खरं हं. घडला होता. ती खरं स्नेहाच होती तिकडे. म्हणजे हा बापरे! एक अनएक्सप्लेन्ड थिंग आहे. हं. ह्याला मी आपण एक्सपिरियन्स करू शकत नाही. खरंय. पण जे इन्सिडेंट घडला होता, है ना? त्या हं, मुलाला कळालं. त्या मुलाने लिंक केलं. म्हणजे हे जे हं, वडीलचा कॉल मिस कॉलचा टाईम होता 1 वाजून 22 मिनिटं होते आणि त्याच टाईमला हं. त्याने तिकडे आसपास पाहिली होती आणि पाहिलं होतं. तोच मेसेज. हं, सो ह्याने प्रूव्ह झालं. पण ह्याने तिला सांगितलं. मग ती म्हणती, "पता नहीं बट" मग ती ती मुली काय आता ती म्हणली, "मिस कॉल आया था." मला तेव्हा कळालं. मग हं, ह्यानी लिंक केलं, की हे मला आधीच कळलं होतं. हं, हे मी स्नेहाला जर का मी तेव्हा कळालं असतं किंवा तिला आणि तेव्हा तिला मिस कॉल्स पण येऊन गेले होते. हं. तर ह्यानी असं लिंक झालं, की हा किंवा इन्सिडेंट त्याला प्रीपोन हां. कळाला. कदाचित एक मीडियम होतं ते सांगण्याचा प्रयत्न होता, की मे तिला बी. जाऊन हां, सांग, मे बी. की वडील गेले, तिला उठव वगैरे. कारण ते हार्म करण्याचा मे तो बी. उद्देश नव्हताच. काहीच नाही उद्देश नाही. आता ह्या हो, केसमध्ये काय झालं, तुम्ही असं मला प्रश्न विचारला, तुमचा असा एक एक्सपिरियन्स टाइप. तर ह्याच्या केसमध्ये आपण काय एक्सप्लेन पण करू शकत नाही. हो. इट वाज जस्ट अ मेसेज. हा मेसेज हं. होता एक. ह्याच्यामध्ये बरोबर. ना कोणाला हार्म झालं, ना त्या एंटिटीने या मुलाला हार्म केलं, हं, ना काय झालं. फक्त एक मेसेज पास झाला. हं. सो ह्याच्यामध्ये आपण हे कसं प्रूव्ह करू शकतो? काय झालंय? बरोबर. हं. राइट? सो असा खरंच. एक्सपिरियन्स आला. तर ह्याच्यामध्ये काही हॉरर झालं नाही, की तो हॉन्ट हं, झाला, की त्याला त्रास झाला, काही नाही. त्याला फक्त हं. मे बी दॅट एंटिटी वाज ट्रायिंग टू कनेक्ट विथ हिम. बरोबर. ट्विस्ट असं झालं. नंतर हो. ट्विस्ट असं झालं. आता मुलं आहेत, त्यांना कसं हे काय झालं मला हे जी इन्फॉर्मेशन पाहिजेलच आहे. कसं घडलं, हं, काय घडलं? तर त्यांनी कुठून बुक केलं होतं. ते हं, मला वाटतंय एक ट्रिप म्हणून एक होतं वेबसाईट ट्रिप एडवायझर हं, समथिंग. हं, तिथून त्यांनी ही वेंट ऑन दॅट रिसॉर्ट नाव टाकलं. ते लोकांचे रिव्ह्यूज तो वाचत गेला. हं, असं वाचता-वाचता अजून डीप डाइव्ह केलं त्यांनी. बरंच आत हं, गेला तो. बरेच रिव्ह्यूज वाचले. त्यांनी 4 इयर्स बॅक एक रिव्ह्यू वाचला. हं. कुठेतरी राहुल नावाच्या मुलाचा एक रिव्ह्यू होता. त्यांनी आहे ना 2 ओळीमध्ये लिहिलं होतं, "डोंट गो टू टू धिस रिसॉर्ट." इथं एक मुलीचा आवाज येतो. क्रायिंग मुलीचा बापरे! आवाज. 4 इयर्स बॅक. हं, म्हणजे म्हणजे ह्या व्यक्तीनी मग त्या मुलाला त्याचा आयडी शोधून त्याला ईमेल हं, केला. त्याला 1 हफ्त्याचा ईमेलचा रिप्लाय आला. हं, त्याने विचारलं, "अरे आमच्यावर पण तसं घडलं. मला पण असं ऐकू आलं एक मुलगी हं, अ, अ, नाही का रडत वगैरे होती. हं, 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 तर काय विषय हा नेमकी सांग मला." त्याने ईमेल थ्रू त्याला रिस्पॉन्स दिला. तो म्हटला, "माझ्यावर पण मला असं झालं, की मी टेंटमध्ये होतो. मला आवाज आला आणि सेकंडली तो म्हटला, की नंतर असं कळालं मला इन्फॉर्मेशन, की जेव्हा नवीन-नवीन ते रिसॉर्ट तयार झालं हं, होतं. म्हणजे अर्धं अंडर कन्स्ट्रक्शन होतं. तर तिकडं एक कपल आलं होतं. यंग कपल. हं, तर त्या कपलनी काय केलं होतं, त्यांच्या घरच्यांनी काय त्यांच्या याला अप्रूव्हल दिलं नाही रिलेशनला, तर त्यांनी हं. त्या डॅममध्ये उडी मारली होती. ठीक आहे. त्या ओह! कपल्सनी ओके. डॅममध्ये सुसाईड केलं होतं. मुलगा हं. कसंबसं मुलाची बॉडी भेटली, पण मुलीची बॉडी अजूनही भेटली नाहीये. अरे बापरे! असं आहे. आणि नंतर त्यांनी रिअलाईज केलं, की तो त्याच मुलाने सांगितलं, ज्याने फर्स्ट टाईम हं. एक्सपिरियन्स घेतला होता. टेंटच्या आजूबाजूला त्यांनी पायाचे असे जेव्हा त्यांनी नाही का अशी लाईन तुम्हाला म्हणलं होतं हात लावून गेलं हो, टेंटला. हो, हो. तिकडं पायाचे असे ओले पायाचे हे होते ठसे स्टेप्स होते. असे हं, दिसत होते. ठसे होते बरोबर हां. हं, तर हे मग त्यांनी असं इंटरप्रिटेट केलं, की हां, मे बी स्नेहाच्या बेसमध्ये ती मुलगी आली असेल, काय मेसेज हं, असेल की काय असेल. म्हणून ह्यात पहिली स्टोरी ही स्टोरी लिंक होऊ शकते, की डॅम, वॉटर जवळ हं, ही ॲक्टिव्हिटी, ही निगेटिव्हिटी लवकर अट्रॅक्ट होती. हं. आणि पण जास्त मी ह्यात ॲक्टिव्ह बिलीव्ह असतात असं करतो. म्हणतात. हं, मी वाइब्समध्ये खूप बिलीव्ह करतो. जे हं, वाइब्स असतात ना, हं, इट्स नॉट समथिंग सुपरनॅचरल समथिंग. हे वाइब्स हं. असतात सगळ्यांना माहिती असतं. हो. तर जे पाण्याजवळ जे गोष्टी असतात ना, ते खूप स्ट्राँग असतात. हं. आणि हे अशा ओके. ॲक्टिव्हिटीज पण असतात ना, हे तिथंच घडलं होतं आणि हे जे काही तिकडे प्रकरण घडलं, हं, लोकं जातात की अरे डॅम व्ह्यू आहे. पण हं. ॲट नाईट तो डॅम व्ह्यू नंतर कुठला व्ह्यू होतो, त्याचा पण प्रिपेअर्ड राहायचं तुम्ही. खरं आहे. वॉव! तर अशी एक छोटीशी एक स्टोरी होती एक. येस. तर आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर शेवटी करेक्ट. जाता-जाता एक शेवटचा प्रश्न. एक वकील म्हणून हं, कारण हं, आता हॉरर कंटेंट जास्तच वर चाललेलं आहे आणि प्रेक्षक सुद्धा अगदी आवडीने बघतायत. अगदी कोरोनानंतर ज्या हं, गोष्टी सुरू झालेल्या आहेत, म्हणजे कोरोनामध्ये तर इतकं काय म्हणतात तो ब्लास्ट झाला असं म्हणू शकता तुम्ही. खूप गोष्टी हं, त्या ऐकू लागलेली लोकं. पण आता असेही आहेत, की जी तरुण मंडळी आहे ती ब्लॅक मॅजिक करून हे मिळू शकतं किंवा ते मिळू शकतं किंवा या हं. गोष्टी केल्या तर म्हणजे शॉर्टकट बघण्याचा प्रयत्न करतात. पण एक वकील म्हणून तुम्ही आम्हा सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? सल्ला एवढंच देणार, जेवढे तुम्ही प्रॅक्टिकल राहाल तुम्ही लाईफमध्ये,
हं, सगळ्या गोष्टींना तुम्ही ॲज अ प्रॅक्टिकल अप्रोच द्या. हे हं. गोष्टी पॉसिबल आहे का? तर सगळ्या गोष्टी अशा गोष्टींनी घडत असतील, तर आज आपल्या इंडियामध्ये पुअर हा कोण टिकला नसता. सगळे रिच हो, असले असते. खरं. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. आणि कोणामध्ये ती एक प्रॅक्टिकली तुम्ही कुठल्या गोष्टींची सोल्युशन हं, सॉल्व्ह करायची सोल्युशन ही कोणामध्ये नसली असती. तर हं, सगळ्यांचे आपल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स असतात. त्याला प्रॅक्टिकली फेस करा. त्याला जसं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल प्रॅक्टिकली वेनी, फॅक्ट्स वेनी आणि त्याला अप्रोच नॉर्मल ठेवा. हं, आणि कधी यसे म्हणजे कसली अफवावर कधी बिलीव्ह करू नका. हं, अफवा ही अफवासारखीच असते. त्याला अफवासारखं स्टोरी म्हणून ट्रीट करा. आपले पण काही चॅनल्समध्ये काय आपले व्ह्यूअर्स येतात, हं, स्टोरीज सांगतात. स्टोरीपुरता ऐका, मनोरंजन घ्या, हं. एक्साइटमेंट व्हा, आवडतं वगैरे, पण त्याला ॲज अ कॅरी फॉरवर्ड फ्युचरमध्ये राइट. ते कसं मेंटली मग एकदा ते स्टक झालं ना, मग तुमचे हं. लाईफचे एव्हरी प्रॉब्लेम तुम्ही तसेच ट्रीटमेंट देणार आणि तुम्ही बरोबर. लाईफमध्ये खूप अजून धिस इज लाइक अ दलदल. तुम्ही हं, दलदलमध्ये फसत जाणार अजून हं, आणि तुम्ही ज्या गोष्टीला जेवढं सपोर्ट करणार या गोष्टींना, तेवढे तुम्हाला हं. ते हार्म होणार आहे. बरोबर. हे लक्षात घ्या. तर प्रॅक्टिकल हेच आहे, की जेवढं प्रॅक्टिकल राहील तुम्ही लाईफमध्ये हं. या गोष्टींवर आणि कुठल्याही अशा व्यक्तींवर असे सेल्फ क्लेम गॉड हे कधी बिलीव्ह करू नका. असं येस, कोण नाहीये. नक्कीच. देअर इज ओन्ली वन लॉर्ड अबोव्ह देम. ट्रस्ट हिम, हं, ट्रस्ट हिज प्रोसेस, ट्रस्ट युअर हं. हार्ड वर्क, ट्रस्ट युअर एव्हिडन्स आणि तसं ॲक्ट करा. ब्लाइंड फेथ बरोबर. कोणावर करू नका. येस. सो येस, थँक यू सो मच स्वप्नील सर आणि खूप मजा ग्रेट. आली खरं तर. खूपच म्हणजे हा 1 तास कसा गेला खरंच काही कळलं नाही ॲक्चुअली आणि बरोबर. नाही खरंच आणि प्रेक्षकांनो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणि मला वाटतं तुम्ही सांगालच की याचा दुसरा भाग सुद्धा यावा. तर आपण हं, हं. तुमच्या कमेंट्समधून ते कळायला हवं. कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा आणि स्वप्नील सर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू सो मच सांके. थँक यू एव्हरीवन. बाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.